आम्ही विनामूल्य ऑनलाईन असा स्वमदत गट म्हणजे स्वमदत गट चालवतो. शुभार्थी आणि शुभंकर म्हणजे दोघांसाठी तो असतो. आज एकलव्याने स्वमदत गटात मानसिक आरोग्य आणि झोपेसंबंधी प्रश्न या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित केलं आहे. झोप आणि मानसिक स्वास्थ्य यात जवळचा संबंध आहे. झोप ही शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि उत्साही वाटण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. मात्र ती अतिप्रमाणात असणं किंवा पुरेशी नसणं हे आजाराला आमंत्रण ठरू शकतं. आणि मानसिक आजारांमध्ये विशेषतः चिंता, भीती, अस्वस्थता, राग या भावनांचं प्राबल्य असतं. आणि त्यामुळे विचार भावनांना म्हणजे त्यांना आवर घालता येत नाही. आणि कधी कधी याच भावनांमुळे त्याचं नाव अंथरुणातून बरोबर बाहेरही का? पडता येत नाही. असे जे अनुभव आहेत ते शुभार्थी शुभंकर स्वमदत गटात शेअर करतात. म्हणूनच आज आपण डॉक्टर निकेत कासार, पुण्यातील नामवंत सायकॅट्रिस्ट यांना या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. मी डॉक्टर कासार यांना विनंती करते की त्यांनी आम्हा सर्वांना मानसिक आरोग्य, आजार आणि झोपेसंबंधी प्रश्न यावर आम्हाला मार्गदर्शन करावं. एक दोन डॉक्टर. सूचना देते. सरांचं मार्गदर्शन सत्र सुरू होण्याच्या आधी दोन सूचना देते की आपण सगळ्यांनी सरांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेण्यासाठी आपले माईक म्यूट करावेत, म्हणजे मागचा जो आवाज आहे तो येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण हे रेकॉर्डिंग करतो आहे हे सेशन, आणि हे शेवटी आपल्या यूट्यूबवरती अपलोड करणार आहोत. म्हणजे काही गोष्टी तुम्ही मिस केलेल्या असतील तर त्या तुम्हाला परत बघता येतील. आपण आता सुरू करूयात. सर, आपण सुरू करू शकतो सर. Yes. नमस्ते. तुम्हा सर्वांचे आज या सेशनसाठीच मी स्वागत करतो. मी डॉक्टर निकेत कासार, मी मानसोपचार तज्ज्ञ म्हणून टिळक रोड पुणे इथं कार्यरत आहे. त्याचबरोबर KEM हॉस्पिटल पुणे येथे कन्सल्टंट सायकॅट्रिस्ट म्हणून देखील मी कार्यरत आहे. आणि गेली जवळपास 20 वर्ष मी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. सर्वप्रथम मी एकलव्य फाउंडेशनचा आभार मानतो, ज्यांनी मला या विषयावर बोलण्याची आज संधी दिली. या विषयाच्या निमित्तानं मी देखील आज शुभंकर आणि शुभार्थींकडनं बऱ्याच गोष्टी मला देखील शिकता येतील अशी मी अपेक्षा ठेवतो. आपण आज एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. आजचा जो टॉपिक आहे तो झोपेचे विकार आणि मानसिक आरोग्य असा आहे. हा आपल्याला दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अगदी प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनामध्ये अफेक्ट करणारा भाग आहे झोप. बऱ्याचदा आपण झोप या महत्वाच्या आपल्या बायोलॉजिकल फंक्शनचा खूप सिरियसली विचार नाही करत. आपण जागा असताना विचार करतो आणि झोपल्यानंतर आपल्या मनातले विचार जातात असं आपल्याला सर्वसाधारणपणे वाटतं. ह्या विषयाला अनुसरून मी सर्वांना आज एक प्रश्न विचारणार आहे. तुमच्यापैकी काल रात्री किती जण छानपैकी झोपलात आणि किती जण आज दिवसभर पूर्णपणे फ्रेश आहात? सगळ्यांचे व्हिडिओज बंद आहेत माझ्या मते. हा, ओके. पूर्ण जगभरातला विचार केला तर जवळपास 1/3 पॉप्युलेशन हे झोपेच्या कुठल्या ना कुठल्या तरी समस्यानं ग्रस्त आहे. त्यांना कुठला ना कुठला तरी झोपेचा प्रॉब्लेम आहे. मनाचे आरोग्य किंवा मानसिक आरोग्य आणि झोपेचा अतिशय जवळचा संबंध आहे. थोडक्यात हे बाय डायरेक्शनल आहे. म्हणजे मनाला काही त्रास झाला, मनाला काही विकार झाला, आजार झाला तर त्याच्यामुळे झोप डिस्टर्ब होऊ शकते, झोपेचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, किंवा झोपेमध्ये काही समस्या निर्माण झाल्या तरी मनाचे प्रॉब्लेम उद्भवू शकतात. त्याच्याबद्दल आपण
नंतर थोडं सविस्तर बोलू. समजा आपल्या डे टू डे लाईफमध्ये अगदी मुलांचं बघायला गेलो तर समजा एखाद्याची 12th स्टँडर्डची सीईटीची किंवा नीटची किंवा IITची एक्झाम आहे. किंवा एखाद्या मॅनेजरची दुसऱ्या दिवशी खूप महत्वाची मीटिंग आहे जिथं त्याला प्रेझेंटेशन द्यायचं आहे किंवा जिथं त्याला त्याचे गोल्स एम्स सांगायचे आहेत सगळ्यांना बॉसेसना. अशा वेळेला बऱ्याचदा रात्रीची झोप डिस्टर्ब होते. का बरं झोप लागत नाही मग? दुसऱ्या दिवशी होणाऱ्या गोष्टींबद्दलची काळजी किंवा चिंता त्याच्या मनामध्ये चालू होते. त्या संदर्भातले खूप सारे विचार त्याच्या मनामध्ये चालू राहतात आणि बऱ्याचदा झोप लागायला प्रॉब्लेम येतो किंवा अचानकच मनामध्ये विचार चालू असल्यामुळे झोपेतून जाग येते आणि मग परत झोप लागत नाही किंवा खूप उशिरा जाग येते रात्रीची झोप न लागल्यामुळं. अशा वेळेला सकाळी उठायचा कंटाळा येतो, चिडचिड होते, थकवा जाणवतो, काहींना कॉन्फिडन्स लो वाटतो, धडधड व्हायला लागते, भीती वाटायला लागते. हा झोप न येण्याचा इमिजिएट इम्पॅक्ट असतो. समजा दैनंदिन जीवनामध्ये सातत्यानं ताणतणाव असेल, सातत्यानं कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टींचा विचार व्यक्ती करत असेल आणि ही स्टेज जर का कंटिन्युअस राहिली तर हा इमिजिएट इम्पॅक्ट जो आपण बघतो तो हा सातत्यानं माणसाच्या मनावर राहतो. म्हणजे सातत्यानं त्याची चिडचिड होते, सातत्यानं त्याला राग येतो, इमोशनल डिस्टर्बन्सेस होतात, अस्वस्थ वाटतं, बैचेन वाटतं, काही काम करण्याची इच्छा राहत नाही. तर हा कंटिन्युअस ताण जर का राहिला तर माणसाच्या मनावर किंवा झोपेवर हा परिणाम होऊ शकतो. आपण इमॅजिन करू शकतो की काय काय होऊ शकतं जर का एखाद्या व्यक्तीला खूप दिवस चांगल्या क्वालिटीची झोप नाही लागली तर. सो आज आपण झोप आणि झोपेचे विकार आणि त्याच्याशी रिलेटेड मानसिक आरोग्य ह्याच्याविषयी आपण काही गोष्टी बेसिक गोष्टी समजावून घेऊ. खरं सांगायचं झालं तर झोप हा विषय खूप व्हास्ट आहे. म्हणजे इट्स व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे तू एका तासात किंवा अर्ध्या तासामध्ये त्याच्याबद्दल सर्व गोष्टी सांगणं. त्यातल्या काही ज्या काही महत्वाच्या गोष्टी असतील त्या आज आपण डिस्कस करू. त्याची काही बेसिक माहिती जी असेल झोपेच्या विषयीची ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. जसं आपण जेवण करतो, पाणी पितो, या जशा आपल्या बायोलॉजिकल नीड्स आहेत, गरजा आहेत, अतिशय महत्वाच्या गरजा आहेत, तशी झोप देखील ही एक बायोलॉजिकल नीड आहे. ती अतिशय महत्वाची आहे. जवळपास विचार केला तर आपलं पूर्ण आयुष्यामध्ये आपलं 1/3 आयुष्य हे झोपेमध्ये जातं. म्हणजे अगदी 24 तासाचा दिवस धरला तर त्याच्यामध्ये 8 तास ऑलमोस्ट आपले झोपेमध्ये जातात. म्हणजे माणूस हा 1/3 आयुष्य झोपेमध्ये घालवतो. त्यामुळे हा अतिशय महत्वाचा भाग आहे. झोप ही बेसिकली मानवी मनासाठी एक नैसर्गिक विश्रांतीची अवस्था आहे. म्हणजे ह्या फेज मध्ये माणूस विश्रांती घेत असतो. ही एक शरीर आणि मनासाठी किंवा मेंदूसाठी देखील एक विश्रांतीची अवस्था आहे. आपल्या दृष्टिकोनातनं जरी ही विश्रांतीची अवस्था असली तरी मेंदूमध्ये खूप सारे फंक्शन्स ह्या झोपेच्या पिरियडमध्ये चालू असतात जे आपल्या शरीरासाठी आणि मेंदूसाठी महत्वाचे असतात. सो झोप ही एक रिव्हर्सिबल ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे एखादा माणूस दिवसभर जागा आहे आणि रात्री तो झोपला तर तो सकाळी उठतो. सो इट्स अ रिव्हर्सिबल ऍक्ट. रिव्हर्सिबल ऍक्ट असते. माणूस सकाळी उठून परत नव्या दमानं कामाला लागतो. आणि ह्या रात्रीच्या झोपेमुळं मेंदूमधले बरेचसे फिजिओलॉजिकल फंक्शन कार्यरत होतात. तर झोपेचे प्रकार कुठले कुठले आहेत? व्हॉट आर द टाइप्स ऑफ स्लीप? तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल की
झोप ही जनरली दोन प्रकारची असते. एक म्हणजे गाढ झोप आणि एक थोडीशी लाईट किंवा त्याला जाग येणारी झोप आपण म्हणू शकतो. तर झोपेचे जनरली दोन प्रकार असतात. एक म्हणजे NREM स्लीप, म्हणजे नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप, आणि दुसरी म्हणजे REM स्लीप, रॅपिड आय मुवमेंट स्लीप. तर ह्या दोन्ही झोपेचे जे हे आहेत, टाइप्स आहेत, ते आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. सर्वसाधारणपणे हे NREM स्लीप जे असते, अ, आपण जागा असताना जेव्हा आपण झोपायला जातो, बेडवर जातो आणि आपल्याला जस्ट झोप लागते, त्यावेळेला ह्या NREM स्लीपची पहिली फेज चालू होते, जी साधारणतः एक 10-15 मिनिटं टिकते. त्याला आपण N1 स्टेज म्हणतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला सहजपणे कुणीही उठवू शकतं, हाक मारली तर आपण त्याला रिस्पॉन्स करू शकतो. ही N1 फेज झाली की दुसरी NREM ची फेज येते, की N2 फेज. त्या N2 फेज मध्ये जनरली ह्या लाईट स्लीप पेक्षाही थोडीशी गाढ झोप आपल्याला अनुभवायला मिळते. त्याच्यामध्ये थोडस एखाद्याला उठवायचं असेल तर थोडासा प्रयत्न करायला लागतो. तिसरी ह्या झोपेची स्टेज आहे NREM ची, की N3 स्टेज. तर ही सगळ्यात महत्वाची अतिशय गाढ झोप असते. ही खूप महत्वाची झोप आहे आणि या झोपेमध्ये जनरली एखाद्या व्यक्तीला सहजासहजी उठवणं अवघड असतं. म्हणजे आपण त्याला हलवलं तरी काही वेळेला तो उठत नाही. ह्या NREMच्या तिसऱ्या फेज मधनं व्यक्ती चौथ्या फेज मध्ये म्हणजे REM स्लीप मध्ये जातो. REM स्लीप म्हणजे काय? तर रॅपिड आय मुवमेंट. म्हणजे ही झोपेची जरी अवस्था असली तरी त्याच्यामध्ये रॅपिड आय मुवमेंट असते, म्हणजे डोळ्याच्या हालचाली होत असतात. बऱ्याचदा आपण एखाद्या व्यक्तीला बघतो की तो झोपलेला आहे, मात्र त्याची बुबुळं हलतायत, बुबुळं पुढं मागं होत आहेत, लॅटरल वेजनं हलतायत, किंवा तो जोर जोरात श्वास घेतोय, थोडासा घाम आलेला असेल त्याला. तर ह्या फेजला आपण REM स्लीप म्हणतो. करते करते आपण मी. बरीचशी जी एक मिनिट नाही झालं तर मी तिकडे जातो. आपण बरीचशी जी स्वप्न बघतो, जी आपल्याला आठवतात, ती जनरली ह्या फेज मध्ये आपण अनुभवतो, रॅपिड आय मुवमेंट फेज मध्ये. ह्या रॅपिड आय मुवमेंट फेज मध्ये सर्वसाधारणपणे आपले स्नायू जे असतात ते थोडेसे शिथिल होऊन जातात, त्याच्यामध्ये काही ताकद राहत नाही. मात्र श्वसनाचे स्नायू आणि डोळ्याचे स्नायू त्यावेळेला कार्यरत असतात. आता हे हे जे एक स्लीप सायकल आहे, 3 स्टेजेसचं NREM आणि 1 स्टेजचं REM, हे सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीमध्ये 90 मिनिट ते 120 मिनिटाचं असतं. आणि आपल्या झोपेची सुरुवात ह्या NREM स्लीपनं होते आणि ह्याचे एक साधारणतः आपल्या पूर्ण रात्रभरात एक साधारणतः 4 ते 5 आवर्तनं सायकल्स होणं आवश्यक असतं. ही जर का 4 ते 5 सायकल्स झाली तर त्या व्यक्तीला छान झोप लागली असं आपण म्हणू शकतो. ही जी NREM स्लीप आहे ही झोपेच्या पहिल्या भागामध्ये, म्हणजे आपण रात्री झोपायला गेलो ते मध्यरात्रीपर्यंत जास्त प्रमाणामध्ये असते आणि REM स्लीप कमी असते. जशी जशी रात्र वाढत जाते आणि आपण सकाळकडे येतो त्यावेळेला ही REM स्लीपचं ड्युरेशन वाढत जातं आणि NREM स्लीपचं ड्युरेशन कमी होत जातं. त्यामुळे बऱ्याचदा आपण सकाळी उठताना या रॅपिड आय मुवमेंट फेज मध्ये उठतो, त्यामुळे सकाळी बघितलेली स्वप्न आपल्याला बऱ्याचदा आठवतात. तर या झोपेचं आपल्या आयुष्यामध्ये काय महत्व आहे? तर आपल्या शरीराच्या सर्व सिस्टीम्स, म्हणजे अगदी मेंदूपासून शरीरातले सगळे अवयव, महत्वाचे अवयव, सर्व प्रकारच्या पेशी यांच्यामध्ये नवीन चेतना निर्माण करायचं काम आपली झोप करते. जर का छान झोप असेल तर बॉडीमध्ये जिथं जिथं डॅमेज झालेलं आहे, ज्या सेल्स डॅमेज झालेल्या आहेत, ज्या ज्या गोष्टी पॅथॉलॉजिकल कंडिशन मधनं जात आहेत,
त्या गोष्टी परत नॉर्मलला यायला किंवा ते फंक्शन परत नॉर्मलला यायला, रिस्टोर करायला ही झोप आपल्याला मदत करते किंवा आपल्या बॉडीच्या सिस्टीम सगळ्या नॉर्मलाइज व्हायला मदत होते. दुसरं अत्यंत महत्वाचं फंक्शन जे आहे या झोपेचं, ते आहे मेमरी आणि लर्निंग. आपण जे काही दिवसभरात वाचतो, गोष्टी बघतो, अनुभवतो, ते आपल्या लॉंग टर्म मेमरीमध्ये राहण्यासाठी ही झोप अत्यंत आवश्यक असते. जनरली ही NREM स्लीप आणि REM स्लीप यामध्ये आपण ज्या गोष्टी काही बघितलेल्या असतात, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केलेला असतो किंवा आदल्या दिवशी रात्री वाचलेल्या असतात, त्या कन्सॉलिडेट व्हायची जी प्रोसेस असते ती रात्री ह्या NREM आणि REM स्लीप मध्ये होते. जनरली REM स्लीप मध्ये जास्त प्रमाणामध्ये होते. आपल्या मनामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या भावना ज्या आहेत, जसं की रागाची भावना, दुःखाची भावना, आनंदाची भावना, क्रोध, फ्रस्ट्रेशन, ह्या गोष्टींचं देखील रेग्युलेशन ह्या झोपेच्या पर्टिक्युलर 2 फेजेस मध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं होतं. आपल्या शरीरातल्या ज्या काही फिजिओलॉजिकल प्रोसेस आहेत त्या नॉर्मलाइज व्हायला देखील ह्या झोपेचा फायदा होतो. माणसाला वेगवेगळ्या इन्फेक्शन बरोबर फाईट करण्यासाठी जी प्रतिकार शक्ती असते, ज्याला आपण इम्युनिटी म्हणतो, त्या इम्युनिटीचं महत्वाचं काम देखील या झोपेमध्ये चालतं. म्हणजे झोप खूप छान असेल, चांगल्या क्वालिटीची असेल, चांगल्या ड्युरेशनची असेल, त्याच्यामध्ये प्रॉपर NREM आणि REM स्लीपचे सायकल्स प्रॉपरली होत असतील, तर आपल्या बॉडीचे हे सगळे फंक्शन्स जे आहेत ते खूप छान पद्धतीनं चालतात आणि आपली इम्युनिटी वाढते, प्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे आपण सहजपणे वेगवेगळ्या प्रकारच्या वातावरणात असलेल्या इन्फेक्शनला देखील खूप चांगल्या पद्धतीनं फेस करू शकतो आणि मॅनेज करू शकतो. त्यामुळे प्रतिकार शक्ती हा एक महत्वाचा भाग आहे. हा एक झोपेचा अतिशय महत्वाचा फायदा आहे. सर्वसाधारणपणे बघायला गेलं तर किती वेळ झोप आपल्यासाठी महत्वाची असते हा नेहमी आपल्या मनामध्ये एक प्रश्न पडतो. तर सायंटिफिकली बघायला गेलं तर अगदी जन्म झालेल्या मुलामध्ये बघायला गेलं आपण, तर ते छोटं मूल, न्यूबॉर्न बेबी खूप जास्त वेळ झोपतं, अगदी 15 तास, 16 तास, 18 तास, 20 तास. त्यावेळेला बरेच पालकांना वाटतं अरे बेबी का जास्त झोपतं, तर त्याची नॉर्मल झोप जी आहे ती तेवढीच असते, 15 ते 19 तास. त्यामुळे ते बेबी झोपत असतं, त्याचं सायकलच तसं चालू असतं. तेवढी झोप त्याच्या मेंदूच्या फंक्शनसाठी किंवा डेव्हलपमेंटसाठी अतिशय आवश्यक असते. जसं ते मूल मोठं व्हायला लागतं तशी त्याची झोपेची ही आवर्तन आहेत, सायकल्स जे आहेत त्याची संख्या कमी व्हायला लागते आणि साधारणतः मूल एक 12, 13, 14 वर्षाचं व्हायला लागलं की त्याची झोप एक साधारणतः 8 तास ते 11 तासावर यायला लागते. तेवढी झोप घेणं अतिशय आवश्यक असतं. बऱ्याचदा आता काय होतं, बरीच मुलं पालकांबरोबर उशिरा झोपतात, मात्र त्यांच्या शाळा सकाळी लवकर असतात. त्यामुळे ह्या बऱ्याच मुलांची झोप जी 7 तास, 8 तास, 9 तास व्हायला पाहिजे ती होत नाही आणि बऱ्याचदा मुलांमध्ये सकाळी उठण्याचा कंटाळा येतो, शाळेत जाण्याबद्दल चिडचिड निर्माण होते, आळस होतो, म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी पुश करायला लागतं. त्यामुळं बऱ्याचदा ह्या मुलांना लवकर झोपायला पाठवणं आणि त्यांची एक 7 ते 9 तासाची झोप पुरी करणं हा पालकांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा भाग आहे. एवढी झोप तर त्यांच्या ब्रेनच्या फंक्शनिंगसाठी अतिशय आवश्यक आहे. तिसरं म्हणजे आपल्या अडल्ट फेजमध्ये साधारणतः अजून जसं वय वाढतं तसे झोप अजून कमी होते. साधारणतः 25-30 वर्षापासून एक साधारणतः 50 वर्षापर्यंत प्रत्येक व्यक्तीला एक साधारणतः 7 ते 8 तासाची झोप घेणं आवश्यक आहे. म्हणजे एक साधारणतः 4 ते 5 स्लीप सायकल्स त्याचे पूर्ण झाले पाहिजेत. तर एवढी मिनिमम झोप ह्या अडल्टहुड मध्ये लागते. आणि एल्डरली पीपलमध्ये, म्हणजे ज्यांचं 60च्या वर वय आहे, अशा व्यक्तींमध्ये ही झोप नॅचरली कमी व्हायला लागते. ती साधारणतः 5 ते 6 तासावर येऊन ठेपते.
बऱ्याचदा सिनियर सिटीजन मध्ये स्लीप फ्रॅगमेंटेशन होणं म्हणजे सारखी सारखी जाग येणं हा भाग सुद्धा आपल्याला खूप कॉमनली बघायला मिळतो. आणि तो त्या नॅचरल सायकलमध्येच तसा असतो. त्यामुळे बऱ्याचदा सिनियर सिटीजनची झोप तुटते, किंवा काही लोकांना डायबिटीस असतो, सारखं लघवीला उठायला लागतं. थोडा जरी आवाज झाला तरी त्यांची झोप तुटते. तर हे आपल्याला सिनियर सिटीजन मध्ये खूप कॉमनली बघायला मिळतं. ही झाली झोपेचं लागणारा मिनिमम कालावधी, म्हणजे प्रत्येकासाठी ज्याला आपण आरोग्यदायक झोप म्हणू शकतो, किंवा प्रॉपर हेल्थ देणारी झोप म्हणू शकतो. तर एवढी झोप तर आपल्याला आवश्यकच आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण बऱ्याचदा ह्या ड्युरेशनचा विचार करत नाही. आपण बऱ्याचदा एक प्रकारच्या रॅट रेस मध्ये अडकलेलो असतो. म्हणजे रात्री झोपताना आपल्या मनामध्ये सकाळी उठून करायची कामं आपल्या डोक्यामध्ये असतात, आणि सकाळी उठल्यानंतर दिवसभर असलेली कामं आपल्या मनामध्ये असतात. त्यामुळे बऱ्याचदा ह्या झोपेच्या क्वालिटीकडे आपण दुर्लक्ष करतो, आणि त्यातून बरेचसे शारीरिक तसेच मनाशी रिलेटेड प्रॉब्लेम्स हळूहळू डेव्हलप व्हायला लागतात. तर कुठले कुठले फॅक्टर्स आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे ही झोप अफेक्ट होऊ शकते, झोप डिस्टर्ब होऊ शकते? जसं की मी आत्ताच म्हटलो की एज हा एक फॅक्टर आहे. तर ओल्ड एज मध्ये झोप डिस्टर्ब होते, वेगळ्या मेडिकल कारणांमुळे झोप डिस्टर्ब होते. जसं की एखाद्याला डायबिटीस असेल तर त्याला वारंवार रात्री लघवीला उठायला लागतं, त्यामुळे त्याची झोप डिस्टर्ब होते. बऱ्याच लोकांना पाठीचे आजार असतात, बॅकएकचा प्रॉब्लेम असतो, वेदना असतात, त्याच्यामुळे त्यांना झोप लागायला अडचण येते, किंवा झोपेतनं सारखी सारखी जाग येते. अ, काही लोकांना सीओपीडी किंवा अस्थमा सारखे श्वसनाचे विकार असतात, तर त्यांना देखील श्वासाच्या या प्रॉब्लेममुळे झोपेतनं सारखी जाग येत राहते. काही लोकांमध्ये आता सध्याच्या नवीन पिढीमध्ये GERD म्हणजे अ, रात्री जास्त जेवण केल्यानंतर थोडस ऍसिड वर येतं आणि त्यानं खोकला येतो, आणि मग सारखी सारखी जाग येते. असे GERD सारखे सुद्धा प्रॉब्लेम्स त्याच्यामुळं आपली झोप सिग्निफिकंटली अफेक्ट होऊ शकते. दैनंदिन जीवनामध्ये असलेले ताणतणाव, कौटुंबिक नात्यामध्ये असलेले ताणतणाव, अ, वादविवाद, नवरा बायकोंमधले भांडणं, अ, मुलांचे प्रॉब्लेम्स, ह्याच्यामुळे देखील मनावर ताण येऊन झोप लागायला अडचण येऊ शकते. अगदी आपली मानसिक आजारामध्ये बघायला गेलं तर ज्यांच्याकडे घरी एखाद्या व्यक्तीला मानसिक आरोग्याशी निगडीत प्रश्न आहे, तर नुसत्या काळजीमुळे देखील केअर गिव्हरना झोप लागत नाही, किंवा त्यांना मनामध्ये खूप साऱ्या विवंचना असतात की पुढं कसं होणार, काय होणार, कोण मॅनेज करेल. या सगळ्या विवंचनेमुळं, चिंतेमुळे सुद्धा बऱ्याचदा केअर गिव्हरच्या झोपेवर देखील सिग्निफिकंट परिणाम होतो. काही मेडिकेशन्स असतात, जशी सायकॅट्रीमध्ये बघायला गेलं तर नैराश्याची काही औषधं आहेत, ज्याला आम्ही सिरोटोनर्जिक ड्रग म्हणतो, किंवा फ्लोऑक्सिटिन सारखी काही औषधं आहेत, काही SNRI सारखी औषधं आहेत, किंवा अँटीसायकॉटिक मेडिकेशन्स आहेत, ओलांझापिन, क्युटॅपिन, क्लोझापिन. यासारख्या औषधांमुळे सुद्धा झोपेच्या क्वालिटीवर सिग्निफिकंट परिणाम होतो. काही वेळेला झोप तुटते, म्हणजे अँटी डिप्रेसंटमुळे बऱ्याचदा झोपेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची भीतीदायक स्वप्न पडतात, ड्रीम्स येतात. आणि अँटीसायकॉटिक मेडिकेशन जे आहेत त्याच्यामुळे बऱ्याचदा खूप गाढ झोपेमध्ये व्यक्ती राहतो. झोपेतनं लाळ येते, ठसका लागतो, आणि झोप डिस्टर्ब होते काही वेळेला. किंवा खूप गाढ झोपेमध्ये असल्यामुळं काही वेळासाठी श्वास थांबतो, ज्याला आम्ही ऍपनिया म्हणतो, स्लीप ऍपनिया म्हणतो. तर अशा प्रकारचे साईड इफेक्ट बऱ्याच औषधांचे असतात. सर्वसाधारणपणे आपण सर्दी खोकल्यासाठी जी औषधं खातो, किंवा काही वेळेला आयुर्वेदिक औषधं जी असतात ज्याचा बेस अल्कोहोलचा असतो, तर अशा औषधांमुळे सुद्धा झोपेच्या क्वालिटीवर खूप सिग्निफिकंट परिणाम होतो. ओल्ड एज मध्ये बऱ्याचदा पार्किन्सनची औषधं चालू असतात, लिओडोपा सारखी.
तर ह्या औषधांमुळे सुद्धा किंवा काही बीपीच्या औषधांमुळे सुद्धा झोपेच्या क्वालिटीवर खूप सिग्निफिकंट परिणाम होतो. लाईफस्टाईल हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आपल्या सगळ्यांचंच आता लाईफस्टाईल बदललेलं आहे. म्हणजे मी आता खूप साऱ्या खेडेगावातले खूप सारे पेशंट्स देखील बघतो, खेडेगावात देखील जातो पेशंट बघायला. तर पूर्वी तिथे लोक 8, 8:30, 9ला झोपी जायची. मात्र सध्या प्रत्येकाच्या घरी टीव्ही आहेत, मोबाईल आहेत, त्यामुळं झोपेची वेळ ही सगळ्यांची 11-12वर पोहोचलेली आहे. आणि प्रत्येकाला कामाला सकाळी लवकर उठायला लागतं, त्यामुळे ते लवकर उठतात, म्हणजे अपुरी झोप घेतली जाते. त्याच्यानंतर अ, नवीन पिढीमध्ये, यंग जनरेशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऍडिक्शन्स आहेत. त्याच्यामध्ये कॉफीचं ऍडिक्शन खूप साऱ्या यंग मुलांना आहे. तर संध्याकाळी साधारणतः 4-4:30 नंतर जी मुलं जास्त प्रमाणामध्ये कॉफी पितात किंवा चहा घेतात किंवा एनर्जी ड्रिंक म्हणजे रेडबुल सारखं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आजकाल एनर्जी ड्रिंक मार्केटमध्ये आहेत. तर ते एनर्जी ड्रिंक्स घेतल्यामुळं झोप लागायला प्रॉब्लेम येतो. बऱ्याच जणांची झोप तुटते. त्याच्यानंतर मोबाईल मोबाईल हा खरं सांगायचं झालं किंवा स्क्रीन ऍडिक्शन हा झोपेचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. जनरली काय होतं की दिवसभर आपण लाईट मध्ये असतो, त्यामुळे आपल्याला झोप येत नाही. जशी संध्याकाळ व्हायला लागते तसं आपला नॅचरल निसर्गातला जो लाईट आहे तो कमी व्हायला लागतो आणि अंधार पडायला लागतो. अंधार पडायला लागल्यानंतर आपल्या शरीरामध्ये मेलॅटोनिन नावाचं जे झोपेसाठी महत्वाचं हार्मोन आहे ते तयार व्हायला लागतं. आणि हे मेलॅटोनिन हार्मोन जे आहे ह्या मोबाईल मधल्या ब्ल्यू रेज किंवा मोबाईल मधल्या लाईटमुळं मेलॅटोनिन हार्मोनचं सिक्रेशन्स मेंदूमध्ये कमी व्हायला लागतं आणि झोप लागायला अडचण येते किंवा त्यांची झोप खूप उशिरा येते त्यांना आणि खूप उशिरा ते उठतात. सो लाईफस्टाईल हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. वातावरणामध्ये बरेचसे आवाज असतात, वेगवेगळ्या प्रकारचे ढोल ताशे आहेत किंवा बाहेर बरेच कार्यक्रम चालू असतात. त्याचा देखील लवकर झोपणाऱ्या लोकांच्या झोपेच्या क्वालिटीवर परिणाम होऊ शकतो. तर असे वेगवेगळे झोपेला अफेक्ट करणारे फॅक्टर्स आपण डे टू डे लाईफ मध्ये अनुभवतो. एकच मिनिट हा. तर झोपेचे सर्वसामान्य समाज म्हणजे सर्वांमध्ये आढळणारे आपण जर का प्रॉब्लेम बघितले तर त्याचे काही क्लासिफिकेशन केलेले आहेत झोपेच्या आजारांचे. त्याच्यामध्ये एक डिससोमनिया म्हणून आहे, दुसरा जो आहे तो पॅरासोमनिया आणि तिसरा जो आहे तो सर्कॅडियन रिदम प्रॉब्लेम. तर ह्या डिससोमनियामध्ये काय काय येतं? डिससोमनियामध्ये सगळ्यात कॉमनली येतो इनसोमनिया. इनसोमनिया म्हणजे झोप लागायला अडचण येणं, झोप लागली तरी झोप तुटणं सारखं सारखं, ज्याला आम्ही स्लीप फ्रॅगमेंटेशन म्हणतो, किंवा खूप पहाटे 3, 3:30, 2:30 वाजता अचानक जाग येणं आणि नंतर परत झोप न लागणं, याला आपण इनसोमनिया म्हणतो. तर हा एक खूप कॉमनली बघण्यात आलेला झोपेचा विकार आहे. दुसरा जरा अनकॉमन आहे, ज्याला आपण हायपरसोमनिया म्हणतो. म्हणजे खूप जास्त वेळ झोपून राहणं. आता हा हायपरसोमनिया जो भाग आहे तो एका विशिष्ट प्रकारच्या डिप्रेशन मध्ये जास्त प्रमाणात आढळतो, ज्याला आम्ही अटिपिकल डिप्रेशन म्हणतो. म्हणजे जिथं पेशंट खूप जास्त खातो पण आणि खूप जास्त झोपतो पण. काही न्यूरोलॉजिकल कंडिशन मध्ये किंवा डिमेन्शिया सारख्या कंडिशन मध्ये सुद्धा हायपरसोमनिया आपल्याला बघायला मिळतो. तिसरी एक महत्वाची कंडिशन आहे ज्याच्यामुळे खूप साऱ्या कॅलॅमिटीज घडतात, म्हणजे रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट होतात किंवा मेजर ऍक्सिडेंट्स होतात. तर तो जो इलनेस आहे डिसोमनियामध्ये, तर त्याला म्हणतो आपण नार्कोलेप्सी. नार्कोलेप्सी म्हणजे एखादा माणूस जागा आहे, तो काहीतरी बोलतोय, गप्पा मारतोय आणि अचानक त्याला झोपेचा अटॅक येतो आणि तो अटॅक एवढा सिव्हिअर असतो तर तो
त्याच्या शरीरातले सगळे स्नायू शिथिल होऊन जातात आणि तो लिटरली काही क्षणासाठी झोपून जातो. अशा वेळेला जर का तो व्यक्ती गाडी चालवत असेल, कुठे उंचावर काम करत असेल किंवा एखादी रिस्की ऍक्टिव्हिटी करत असेल, तर अशा वेळेला खूप मेजर ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. चौथा एक महत्वाचा डिसोमनियाचा प्रकार आहे की स्लीप ऍपनिया. जनरली स्लीप ऍपनिया म्हणजे रात्री झोपेमध्ये आपला श्वास काही वेळासाठी थांबतो किंवा काही वेळेला खूप जास्त हायपर व्हेंटिलेशन होतं, म्हणजे खूप वेळा जोरात श्वास घेतला जातो, काही वेळासाठी काही सेकंदांसाठी श्वास थांबतो आणि त्या पिरियडमध्ये मेंदूला किंवा शरीराला ऑक्सिजनचा सप्लाय कमी होतो. आणि ज्यांना स्लीप ॲपनियाचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यामध्ये मग सकाळी खूप सारी लिथार्जी येते, आळस येतो, कंटाळा येतो. जे सॅटिस्फॅक्शन असतं की सकाळी उठल्यावर बाबा माझी झोप छान झाली आणि आता मी फ्रेश झालो, हे सॅटिस्फॅक्शन त्यांना नसतं. बऱ्याचदा स्लीप ॲपनिया असलेले पेशंट घोरतात देखील. हे जनरली ओबेज लोकांमध्ये किंवा ज्यांची नेक जी आहे ती शॉर्ट आहे किंवा मुलांमध्ये ज्यांना टॉन्सिल किंवा ऍडेनॉइड्सचा प्रॉब्लेम आहे किंवा ऑब्स्ट्रक्शन होतं झोपेमध्ये, ज्यांची टंग मागच्या बाजूला थोडीशी पडते झोपेमध्ये, तर अशा लोकांमध्ये हा स्लीप ॲपनियाचा प्रकार खूप कॉमनली आढळतो. काही वेळेला मेंदूचे फंक्शन्स थोडेसे वीक झाल्यामुळं हा स्लीप ॲपनिया होऊ शकतो, ज्याला आम्ही सेंट्रल ॲपनिया म्हणतो, म्हणजे तो मेंदूकडून कंट्रोल केला जातो. तर हे काही डिससोमनियाचे कॉमन प्रकार आहेत. सेकंड पार्ट आहे पॅरासोमनिया. पॅरासोमनिया म्हणजे झोपेमध्ये होणारे वेगवेगळे बिहेव्हिअरल प्रॉब्लेम. आपण सगळेच ऐकतो की लहान मुलं झोपेमध्ये ओरडतात, लहान लहान मुलं झोपेमध्ये बडबड करतात, काही लहान मुलं तर झोपेतनं बेडवरनं उठतात आणि चालायला लागतात, म्हणजे अगदी एखाद्या बेडरूम मधनं बाहेर पडून हॉल पर्यंत येतात. काही मुलं घाबरून उठतात आणि अगदी कन्फ्यूज झालेले असतात. तर हा सर्वसाधारणपणे लहान मुलांमध्ये आढळणारा झोपेचा प्रॉब्लेम आहे. काही वेळेला तो मोठ्यांमध्ये पण आढळतो, म्हणजे मोठी देखील काही वेळेला खूप ताणामध्ये असतात, खूप सारे इमोशनल इश्यूज असतात, ट्रोमा असतो किंवा पीटीएसडी सारख्या कंडिशनमध्ये, पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर सारख्या कंडिशनमध्ये सुद्धा काही वेळेला व्यक्ती झोपेमध्ये बडबड करतो, बोलतो, काही वेळेला रडतो देखील. तर हे काही पॅरासोमनियाज आहेत, म्हणजे हे ॲबनॉर्मल बिहेवियर असतं झोपेमधलं. भीतीदायक स्वप्न पडणं, भीतीदायक स्वप्न पडून जाग येणं, हा देखील प्रकार आपल्याला झोपेमध्ये खूप कॉमनली आढळतो. तिसरा प्रकार आहे कॉमनली बघायला मिळणारा, त्याला मी सर्कॅडियन रिदम डिसऑर्डर म्हणतो. म्हणजे झोपेचं जे इंटरनल क्लॉक आहे ते बिघडतं किंवा त्याच्या अगेन्स्ट मध्ये आपण जातो. सर्वसाधारणपणे आपण रात्री झोपतो आणि दिवसा जागा होतो किंवा दिवसा आपलं काम करत राहतो. मात्र बऱ्याच लोकांना नाईट शिफ्ट करायला लागते. बऱ्याच आयटीतल्या लोकांचं आम्ही बघतो की ते अमेरिकेच्या हिशोबानं काम करतात, ऑस्ट्रेलियाच्या हिशोबानं काम करतात. तर अशा लोकांमध्ये इंटरनल क्लॉक वेगळ्या पद्धतीने चालतं आणि त्यांचं कामाचं क्लॉक जे आहे ते वेगळ्या पद्धतीने चालतं. तर अशा शिफ्ट वर्क ड्युटीमध्ये काम करणारे जे व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये हा सर्कॅडियन रिदम रिलेटेड आजार खूप जास्त आढळतात. किंवा एका टाइम झोन मधनं दुसऱ्या टाइम झोन मध्ये येताना जो काही जेट लॅग असतो त्याच्यामध्ये सुद्धा हे सर्कॅडियन रिदम शी रिलेटेड आजार, झोपेचे आजार खूप कॉमनली आपल्याला बघायला मिळतात. तर झोपेचा हा भाग जो आहे तो मुख्यतः कोण कंट्रोल करतो मेंदूमध्ये? तर मेंदूमध्ये असे काही सेंटर्स आहेत जे ह्या झोपेच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजवर कंट्रोल ठेवतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले डोळे, जिथून लाईट आतमध्ये जाते आणि ब्रेनला सिग्नल पोहोचवते की दिवस आहे का रात्र आहे. तर डोळ्यामधनं जाणारे लाईट रेस हा महत्वाचा भाग आहे. ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमस नावाचा एक महत्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर सुप्राकायझमॅटिक न्यूक्लियस नावाचा एक महत्वाचा भाग आहे किंवा रेटिक्युलर सिस्टीम नावाचा महत्वाचा भाग आहे. हे जे भाग आहेत मेंदूतले, हे आपल्या झोपेला चांगल्या पद्धतीने नियंत्रित करतात किंवा झोपेचं रेग्युलेशन करण्यासाठी मदत करतात. काही आपल्या शरीरामध्ये किंवा मेंदूमध्ये तयार होणारे हार्मोन्स आहेत
जसं की मगाशी मी म्हटलं की मेलॅटोनिन हार्मोन. तर हे मेलॅटोनिन हार्मोन मेंदूमध्ये एक पिच्युटरी नावाची ग्रंथी असते, त्या पिच्युटरी किंवा पिनियल ग्लँड मध्ये तयार होतं आणि ते आपल्या झोपेच्या सायकलला नियंत्रित करतं. तर हे मेलॅटोनिन सर्वसाधारणपणे संध्याकाळी एक साधारणतः 6, 7, 8च्या दरम्यान त्याचं प्रोडक्शन चालू होतं आणि त्याचं प्रोडक्शन चालू झालं की 1-2 तासानंतर आपल्याला झोप यायला लागते आणि नॅचरली जसा नेचर मधला लाईट कमी व्हायला लागतो तसा आपण झोपायला लागतो. आणि हे मेलॅटोनिन प्रोडक्शन साधारणतः सकाळी 2-3 वाजेपर्यंत चालू राहतं. त्यामुळे आपली झोप सकाळी 5-6 वाजेपर्यंत खूप छान राहते. आणि सकाळी कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन तयार व्हायला लागतं. सकाळी साधारणतः एक 4 ते 6च्या दरम्यान ते तयार व्हायला लागतं. या कॉर्टिसॉल हार्मोन ज्याला आपण स्ट्रेस हार्मोन म्हणतो, त्या कॉर्टिसॉल हार्मोनमुळे आपल्याला सकाळी जाग देखील येते. दिवसा जागा राहण्यासाठी डोपामाइन नावाचं हार्मोन अतिशय महत्वाचं असतं. नॉर ॲड्रेनालिन किंवा डोपामाइन ही हार्मोन आपल्याला दिवसा ऍक्टिव्ह ठेवतात, एनर्जेटिक ठेवतात. ही हार्मोन्स मात्र रात्री कमी होतात, त्यामुळे आपल्याला ती झोप लागण्यासाठी मदत करतात. तर अशी काही महत्वाचे ब्रेनचे पार्ट आहेत, काही हार्मोन्स आहेत जे आपल्याला झोपेसाठी मदत करतात. तर झोपेचे प्रकार किंवा कुठल्या कुठले फॅक्टर्स झोपेला अफेक्ट करतात किंवा झोपेचे कुठले कुठले आजार असतात ह्याच्याबद्दल आता आपण सर्वसाधारणपणे बेसिक जी माहिती आहे ती आपण घेतली किंवा मी तुम्हाला आता सांगितलं त्याबद्दल. तर आता झोप येणं, झोप न येणं किंवा जास्तीची झोप येणं किंवा झोपेशी रिलेटेड जे आजार आहेत त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर काय काय परिणाम होतो. सर्वांनाच माहिती आहे की झोप चांगली नसेल तर मानसिक आरोग्य चांगलं राहत नाही किंवा मानसिक आरोग्य चांगलं नसेल तर झोपेचे प्रॉब्लेम आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होतात. तर सर्वसाधारणपणे मानसोपचार तज्ज्ञ म्हणून मी दररोज ओपीडी बघत असताना हे बघत असतो की कॉमन जे मनाचे आजार आहेत, जे सौम्य मनाचे आजार आहेत, ज्याला आपण अँझायटी म्हणतो, अँझायटीचे आजार, पॅनिकचे आजार किंवा डिप्रेशन सारखा आजार, न्यूरोटिक सगळे आजार, ह्या आजारांमध्ये झोपेचं अत्यंत महत्वाचं स्थान आहे. जर एखाद्या व्यक्तीला झोप लागत नसेल तर त्याची अँझायटी नक्कीच वाढते. अगदी झोपायला जाताना सुद्धा त्याच्या मनात विचार येतो की मला झोप लागेल का आज, सकाळी मला जाग येईल का वेळेवर. तर अँझायटी असणाऱ्या लोकांना झोपेचा प्रॉब्लेम खूप जाणवतो. म्हणजे झोपायला जाताना पर्टिक्युलरली 2 तास आधी किंवा 3 तास आधी त्याच्या मनात एखादा प्रश्न येतो की आज मला झोप लागेल का, का मला झोपेची गोळी खायला लागेल, झोपेची गोळी खाल्ली नाही तर मला झोप लागेल का, असे नाना विविध प्रश्न मनामध्ये येतात. सेकंड आहे की डिप्रेशन. तर जे मेजर डिप्रेशन असतं त्याच्यामध्ये जनरली झोप कमी होणं हे एक प्रामुख्याचे लक्षण असतं, मुख्य लक्षण असतं. किंवा झोप लागली नाही तर अशा व्यक्तींना डिप्रेशन येण्याचे चान्सेस जास्त असतात. काही अटिपिकल डिप्रेशन मध्ये झोपेचं प्रमाण खूप वाढतं. पेशंट दिवसभर झोपून राहतो किंवा त्याला काहीच करायची इच्छा होत नाही, तो फक्त उठतो, खातो, परत झोपतो. 18-20 तास तर तो आरामात झोपू शकतो. सो डिप्रेशन मध्ये झोप जास्त येणं आणि झोप कमी येणं ही दोन्ही लक्षणं आपल्याला बघायला मिळतात. जर एखाद्या व्यक्तीला सलग 5-7 दिवस 10 दिवस अजिबातच झोप आली नाही तर अशा व्यक्तीला सायकोटिक ब्रेकडाऊन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तर हे सायकोटिक ब्रेकडाऊन म्हणजे काय, तर त्या व्यक्तीचा रियालिटीशी असलेला संपर्क तुटतो. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे भास व्हायला लागतात, भ्रम व्हायला लागतात, मनामध्ये भीती निर्माण व्हायला लागते, अस्वस्थता निर्माण होते, शंका निर्माण होतात. सलग झोप न झाल्यामुळं त्यांच्या मेंदूमधले जे केमिकल असतात, जे आपल्या भावना, विचार आणि आपलं वागणं, बिहेवियर हे मॅनेज करण्यासाठी महत्वाचे असतात, जसं की सिरोटोनिन, डोपामाइन, गाबा, नॉर ॲड्रेनालिन, ग्लुटामेट सारखे केमिकल डिस्टर्ब होऊन जातात. त्यांचं फंक्शनिंग जे आहे ते पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जातं आणि अशा केसेसमध्ये
सायकोटिक ब्रेकडाऊन आपल्याला बघायला मिळतं. जनरली डोपामाइन नावाचं जे रसायन असतं ते खूप वाढतं आणि ते खूप वाढल्यामुळं एखाद्या व्यक्तीला सायकोटिक ब्रेकडाऊन होऊ शकतो, त्याला भास भ्रम होऊ शकतात. काही वेळेला बरेच दिवस झोपच नाही झाली, समजा एखादा व्यक्ती महिनाभर नाही झोपला तर त्याला विसरायला व्हायला लागतं, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे कॉग्निटिव्ह प्रॉब्लेम्स यायला लागतात. म्हणजे त्याचा अटेन्शन स्पॅन, त्याचा फोकस कामामधला कमी व्हायला लागतो, त्याच्याकडनं चुका व्हायला लागतात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. अगदी गोष्टी कुठे ठेवल्यात हे त्याच्या लक्षात राहत नाही, किंवा रिसेंट मेमरीवर परिणाम व्हायला लागतो. तर असे देखील प्रॉब्लेम जर का खूप जास्त दिवस स्लीप डिप्रायव्हेशन असेल तरी आपल्याला बघायला मिळतं. आणि एक हे द्या, बटर द्या, काय ते लोणी बटर, अमूल बटर. काही पेशंटमध्ये म्हणजे जनरली मूड डिसऑर्डरचे जे पेशंट असतात, ज्यांना हायपोमॅनिया किंवा मॅनिया, ज्याला आपण हर्षवायू म्हणतो, एक्साइटमेंटची फेज असते, तर अशा पेशंटना मला स्वतःला झोपेची काही गरज नाही असं फिलिंग यायला लागतं, किंवा मी 2 तास झोपलं तरी मला पुरतं, एवढी एनर्जी माझ्याकडे आहे. तर झोप कमी होणं किंवा झोपेची गरज कमी होणं हे बऱ्याचदा या मूड डिसऑर्डर मधल्या हायपोमेनिया किंवा मॅनिक स्टेटमध्ये आपल्याला बघायला मिळतं. डिप्रेशनमध्ये हायपरसोमनिया म्हणजे झोप जास्त लागणं हे लक्षण आपल्याला खूप कॉमनली बघायला मिळतं. बऱ्याच लोकांना व्यसन असतं. आता बऱ्याचदा अल्कोहोल डिपेंडंट पेशंट किंवा ज्यांना दारूचं व्यसन आहे, तर असे व्यसन असलेले पेशंट जेव्हा ओपीडीत येतात तर त्यांना आम्ही विचारतो, का बाबा दारू पितो, काय म्हणजे तुला काही टेन्शन आहे का? तर त्याचं म्हणणं असतं, मला काही तेवढं टेन्शन नाही, कारण मला झोप लागत नाही. मग मी थोडीशी दारू प्यालो की मला झोप लागते. मग ती थोडीशी दारू न सुरुवातीला झोप लागते, मग त्या दारूचं प्रमाण वाढायला लागतं, मग त्याला जी क्वांटिटी घ्यायला लागते ती जास्त घ्यायला लागते आणि मग त्याला ते व्यसन लागतं. सो बरेच पेशंट दारू सारखे जे सबस्टन्स आहेत त्याचा सेल्फ मेडिकेशन म्हणजे औषधांसारखा वापर करतात. बरेच पेशंट झोपेची किंवा सॉरी खोकल्याची औषधे घेतात, किंवा बरेच पेशंट आयुर्वेदिक औषधे घेतात ज्याच्यामध्ये अल्कोहोल बेस आहे, म्हणजे 2-2, 3-3 बॉटल्स ते रात्री पितात झोप येण्यासाठी. तर असे विविध उपचार किंवा स्वतः केलेले उपचार हे बरेच व्यक्ती करत राहतात. हा देखील आपल्याला एक मेजर भाग आहे ऍडिक्शन मधला. किंवा कॅफिन सारखं ड्रिंक आहे जे आजकाल यंग मुलं खूप साऱ्या प्रमाणात वापरतात, एनर्जी ड्रिंक वापरतात, त्याच्यामुळं देखील मानसिक आरोग्यावर मेजर परिणाम आम्ही बघतो. एनर्जी ड्रिंकमुळे आम्ही डिप्रेशन बघतो, काही पेशंटमध्ये एक्साइटमेंट आणि मॅनिया सारखे सिमटम्स बघतो, काही मुलांमध्ये इरिटॅबिलिटी किंवा हायपर ऍक्टिव्हिटी, खूप जास्त हायपर ऍक्टिव्ह असतात, एका ठिकाणी बसत नाहीत, ते काही ना काहीतरी ते करत राहतात, कंटिन्युअस पाय हलवत राहतात, किंवा वेगळ्या रिस्क बिहेवियर मध्ये सुद्धा ते इन्व्हॉल्व्ह होतात. तर ह्या व्यसनांचा देखील आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, तसाच तो झोपेवर देखील होतो. काही शास्त्रीय संशोधनं जी झालेत त्या शास्त्रीय संशोधनामध्ये असं आढळलंय की ज्या लोकांना सातत्यानं झोपेचे प्रॉब्लेम आहेत त्या लोकांमध्ये आत्महत्येचे विचार देखील येतात. म्हणजे झोप न झाल्यामुळं नैराश्य, एन्झायटी, फ्रस्ट्रेशन या सगळ्या गोष्टी येऊन त्यांच्या मनामध्ये सुसायडल थॉट्स किंवा सुसायडल आयडिएशन्स देखील येतात. हे देखील बऱ्याच शास्त्रीय पेपरमध्ये म्हणजे रिसर्च पेपरमध्ये बघण्यात आलेलं आहे. बऱ्याचदा झोप नसेल तर आपला जो इमोशनल रेझिलियन्स असतो म्हणजे लवचिकता जी असते, भावनिक लवचिकता, ती कमी व्हायला लागते, आणि ती कमी व्हायला लागल्यामुळे ऑटोमॅटिकली आपली क्वालिटी ऑफ लाईफ किंवा गुणात्मक जीवनशैली जे म्हणतो आपण ती कमी व्हायला लागते. झोप नसल्यामुळं किंवा एखादा पार्टनर घोरत असेल तर त्याच्यामुळं नवरा बायकोंमध्ये वादविवाद होऊ शकतात, किंवा दुसऱ्या पार्टनरची झोप डिस्टर्ब होऊ शकते, त्यामुळे दुसऱ्या पार्टनरच्या क्वालिटी ऑफ लाईफवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. एखाद्या पार्टनरला झोप नसेल तर त्यांचं नातेसंबंध बिघडू शकतं, किंवा त्यांच्या सेक्शुअल लाईफवर देखील खूप सारा सिग्निफिकंट परिणाम होऊ शकतो. तर हे सारे
झोप किंवा झोपेच्या आजारांचे आपल्या मानसिक आरोग्यावर होणारे काही बेसिक परिणाम आहेत. सो आता या टॉपिकच्या शेवटच्या भागामध्ये जाऊया आपण, कारण आता वेळ पण संपत आलेली आहे. तर मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आपण झोपेच्या बाबतीमध्ये काय काय काळजी घेतली पाहिजे, म्हणजे झोपेचं हायजीन, म्हणजे स्लीप हायजीन कसं इम्प्रूव्ह केलं पाहिजे. तर त्याच्या काही बेसिक टिप्स आहेत, त्या जर का आपण सगळ्यांनी फॉलो केल्या तर बऱ्याच जणांना झोपेचा प्रॉब्लेम येत नाही, किंवा जो असतो प्रॉब्लेम तो कमी व्हायला मदत होते. दुसऱ्या दिवशी ते खूप चांगल्या कार्यक्षमतेनं काम करू शकतात, त्यांना फ्रेश वाटू शकतं. सो प्रत्येक व्यक्तीनं, ज्यांना औषधं चालू आहेत किंवा औषधं चालू नाहीत, अशा व्यक्तींनी हे स्लीप हायजीन जर का खूप स्ट्रिक्टली फॉलो केलं तर त्यांची झोप खूप चांगल्या पद्धतीनं सुधारू शकते आणि झोपेशी निगडीत प्रॉब्लेम कमी होऊ शकतात, आणि त्या अनुषंगाने त्यांचं मानसिक आरोग्य सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं सुधारू शकतं असं मला वाटतं. तर या स्लीप हायजीन मध्ये सगळ्यात महत्वाचं काय, तर प्रत्येक व्यक्तीनं आपली झोपायला जायची म्हणजे बेडवर जायची वेळ ठरवणं गरजेचं आहे, आणि सकाळी उठायची वेळ ठरवणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा व्यक्ती 40 वर्षाचा असेल तर त्यानं असं ठरवणं गरजेचं आहे की मला 8 तास झोप लागली पाहिजे. सो त्यानं रात्री जर का 10ची वेळ ठरवली तर त्यानं 10 वाजता बेडरूम मध्ये पाहिजे, त्याच्या बेडवर पाहिजे 10 वाजता. म्हणजे तो सकाळी 6चा अलार्म लावून उठू शकतो. असं जर का त्यानं सातत्यानं 3 ते 4 महिने केलं तर त्याला सकाळी उठण्यासाठी गजर लावायची काही गरज भासणार नाही. त्याचं सर्कॅडियन रिदम किंवा आपल्या मेंदूमधला जो बायोलॉजिकल क्लॉक आहे तो त्याच्या रुटीन नुसार सेट होईल, आणि तो त्याला अलार्म न लावता सुद्धा उठवेल सकाळी 6 वाजता. म्हणजे ज्याला आपण रिफ्रेशिंग स्लीप असते ती त्याला अनुभवायला मिळेल सकाळी. सो झोपेची वेळ पाळणं महत्वाचं आहे. सेकंड थिंग की तुमचा बेड जो आहे किंवा तुमची बेडरूम जी आहे किंवा तुम्ही ज्या ठिकाणी झोपता त्या ठिकाणचं इन्व्हायरमेंट, वातावरण हे झोपेसाठी पूरक पाहिजे. म्हणजे काय, तर तुमची गादी जी आहे ती कम्फर्टेबल पाहिजे, तुमची उशी जी आहे ती कम्फर्टेबल पाहिजे, तुमचा बेड कम्फर्टेबल पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या बेडरूम मध्ये ऍब्सोल्युटली कुठलाही लाईट नको. म्हणजे बरेच बरेच जण झिरोचा बल्ब लावतात किंवा छोटा अगदी लाईट ठेवतात, म्हणजे एलईडी लाईट ठेवतात, किंवा काही लोक छतावर मुलांसाठी तारांगण ठेवतात, त्याच्यामधनं येणारा काही लाईट असतो. हा जर का लाईट आपल्या रूम मध्ये असेल तर आपल्याला चांगल्या क्वालिटीची झोप लागणार नाही. त्यामुळं आपल्या बेडरूम मध्ये पूर्ण अंधार असणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचा लाईट, अगदी छोटा लाईट जरी असला तर तो आपल्या झोपेला डिस्टर्ब करू शकतो. आपल्या खिडक्यांचे कर्टन्स जे आहेत ते प्रॉपर वेने लावणं गरजेचं आहे. म्हणजे बाहेरून येणारे जे लाईट आहेत, स्ट्रीट लाईट, ते आपल्या रूम मध्ये येणार नाहीत, किंवा सोसायटीतले लाईट आपल्या रूम मध्ये येणार नाहीत. तर ह्या बेडरूम मधल्या गोष्टी महत्वाच्या आहेत. बेडरूम मध्ये आयडियली टीव्ही नको, किंवा बेडरूम ही क्वाईट असली पाहिजे, अगदी शांत असली पाहिजे. तुम्ही बेडरूम मध्ये जेव्हा जाता त्यावेळेला मोबाईल जर का घेऊन गेलात तर मोबाईलमध्ये काही नोटिफिकेशन येत राहतात, त्या नोटिफिकेशन बरोबर मोबाईलचं लाईट ऑन होतो. तर अशा त्या लाईटने सुद्धा आपली डोळे बंद असताना सुद्धा आपली झोप डिस्टर्ब होऊ शकते, कारण बंद असलेल्या डोळ्यांमध्ये सुद्धा ते लाईट रेज जाऊ शकतात. बऱ्याच जणांना रात्री झोपताना मोबाईल घेऊन रील्स बघायची सवय असते, युट्यूब बघायचं सवय असतं, कानात इयरफोन लावून ते कार्यक्रम बघतात आणि मग मेंदू थकल्यानंतर झोपतात. तर ही खूप खूप चुकीची पद्धत आहे. त्यानं तुमची झोपेची क्वालिटी बिघडू शकते. आपल्या मोबाईलमध्ये जे ब्ल्यू रेज असतात ते ब्ल्यू रेज डोळ्यामधनं मेंदूमध्ये जातात आणि मेलाटोनिन नावाचं जे महत्वाचं आपलं हार्मोन आहे झोपेचं, ते हार्मोन कमी करतात, त्याचं प्रोडक्शन कमी करतात, त्यामुळं त्या व्यक्तीला चांगली झोप लागत नाही. सो हे आपल्याला ह्या काही बेसिक गोष्टी, बेसिक प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. बरेच पेशंट आम्हाला विचारतात की मी झोपण्यापूर्वी काय काय करू जेणेकरून मला चांगली झोप लागेल. तर मी बऱ्याच जणांना सांगतो की तुम्ही झोपण्यापूर्वी छान कोमट पाण्यानं किंवा गरम पाण्यानं आंघोळ करा, थोडंसं रिलॅक्सेशन करा. JPMR सारखी जी रिलॅक्सेशन टेक्निक आहे
किंवा एक 10 मिनिटासाठी तुम्ही बेडमध्ये गेल्यानंतर मेडिटेशन करा. ह्यानं देखील तुम्हाला झोप यायला मदत होऊ शकते किंवा लगेच तुम्ही झोप लागू शकते. किंवा शवासन नावाचं जे आसन आहे ते इझिली स्लीप इंड्यूस करू शकतं. झोपण्यापूर्वी एक साधारणतः 3 तास आधी खूप फिजिकल एक्सरसाइज करू नये. म्हणजे बरेच जण रात्री 9 ते 10 जिमला जातात आणि जिमवरनं आल्यानंतर ते जेवतात आणि मग ते झोपायला जातात. त्याच्यानं बऱ्याचदा त्या व्यक्तीची झोप डिस्टर्ब होऊ शकते. एक्सरसाइजेस जे आहेत ते जनरली दिवसा कराव्यात. दिवसा एक्सरसाइज केल्यामुळे इंडॉर्फिन नावाचं जे हार्मोन आहे जे आपल्याला हॅपीनेस देतं ते दिवसा तयार होईल आणि त्याच्यामुळे आपला दिवस चांगला राहील. आपण दिवसा चांगलं काम करू आणि संध्याकाळपर्यंत आपण काम करून थकल्यानंतर आपल्याला नॅचरली झोप येऊ शकते. सकाळी साधारणतः 7 ते 9 मधला जो सूर्यप्रकाश असतो तो सूर्यप्रकाश आपले कॉर्टिसॉल हार्मोनचं रेग्युलेशन करण्यासाठी तसेच मेलॅटोनिन हार्मोनचं प्रोडक्शनसाठी अतिशय महत्वाचा असतो. त्यामुळं सकाळचा सूर्यप्रकाश हा जर का शक्य असेल तर नक्कीच घ्याल तुम्ही गॅलरीमध्ये बसून किंवा बाहेर चालायला जाऊन त्यावेळेला तुम्ही तो सूर्यप्रकाश घ्यावा. ज्या व्यक्तींना ताणतणाव आहेत, ताणाशी रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, त्या व्यक्तींनी रात्री झोपताना थोडंसं जर्नलिंग केलं, मनात येणारे वारंवार येणारे विचार लिहून काढले, तर ते माइंड मधनं थोडेसे क्लिअर होऊन जातील. जर आपण मनामध्ये सगळ्या गोष्टी साचवून ठेवल्या तर ते अनकॉन्शियसली कुठेतरी झोपेमध्ये ते विचार चालू राहतात आणि मग झोप लागत नाही. त्यामुळे जर्नलिंग करणं, डायरी लिहिणं रात्री एक 5 ते 10 मिनिटासाठी हे फार महत्वाचं आहे. बरेच पेशंट आम्हाला विचारतात की दुपारी किती वेळ झोपायचं. तर मी साधारणतः 3 तास झोपते, मी 2 तास झोपते, तेवढा वेळ झोपल्यानंतरच मला बरं वाटतं. तर सर्वसाधारणपणे खरं सांगायचं झालं तर दिवसा तशी काही झोपायची गरज नसते. अगदीच झोपायचं झालं एखादा व्यक्ती खूप लवकर उठतो पहाटे, जे अर्ली स्लीपर असतात, रात्री 8 वाजता झोपतात, पहाटे 3 किंवा 4 ला उठतात. तर अशा लोकांनी एक अर्ध्या तासाची झोप दुपारी, ज्याला आपण पॉवर नॅप म्हणतो, ती घ्यायला काहीच हरकत नाही. म्हणजे पॉवर नॅपनं सुद्धा त्यांना फ्रेश वाटतं आणि मग त्यांना नंतर एनर्जी राहते. ह्या बेसिक गोष्टी तुम्ही करू शकता. रात्री झोपताना पाणी कमी प्या. जर का पाणी खूप जास्त प्यालो आपण तर वारंवार लघवीला उठायला लागू शकतं. त्यामुळे रात्री एकदा जेवण झालं, थोडंसं पाणी प्यालं की खूप जास्त पाणी पिऊ नका. रात्रीचं जेवण जे आहे ते खूप महत्वाचं आहे. रात्रीचं जेवण जर का एखाद्या व्यक्तीनं लवकर केलं, साधारणतः संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान, तर त्याला नक्कीच फायदा होईल झोपेसाठी. जेवण झाल्यानंतर साधारणतः 2-2.5 तासानंतर बेडवर जाणं गरजेचं आहे. साधारणतः आपण जे काही खातो ते आपल्या जठरातनं पुढे जायला एक 1.5 ते 2.5 तासाचा वेळ लागतो आणि त्याच्यानंतर मग आपण झोपायला गेलो तर कदाचित आपल्याला ऍसिडिटी होणार नाही दुसऱ्या दिवशी, GERD सारखे प्रॉब्लेम होणार नाही किंवा रात्री झोपेमध्ये ऍसिड वर येऊन खोकला येणार नाही. त्यामुळे जेवण आणि झोप ह्याच्यामध्ये एक 2 ते 3 तासाचा वेळ आपण ठेवायला हरकत नाही. समजा एखाद्या व्यक्तीला एवढं सगळं करून सुद्धा आठवड्यातनं 3 ते 4 दिवस झोप चांगली लागत नसेल आणि असे हे झोपेचे प्रॉब्लेम जर का कंटिन्युअस 3 महिने राहत असतील तर त्यांनी नक्कीच प्रोफेशनल हेल्प घ्यावी. पर्टिक्युलरली सायकॅट्रिस्ट किंवा ज्यांना स्नोरिंगचा प्रॉब्लेम आहे त्यांनी रेस्पिरेटरी मेडिसिन किंवा जे पल्मोनॉलॉजिस्ट असतात किंवा ENT सर्जन यांची मदत घ्यायला काहीच हरकत नाही. ते तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात. तर ह्या काही बेसिक गोष्टी मी तुम्हाला सजेस्ट करेन आजच्या लेक्चरमध्ये. सो थँक्यू एकलव्य फाउंडेशन, तुम्ही मला संधी दिला आणि तुम्हा सर्वांच्या समोर मला बोलायला एक चान्स मिळाला. तर आपण पुढं क्वेश्चन आन्सरचं सेशन असेल तर घेऊ. थँक्यू सर. तुम्ही झोप या विषयावरती आमच्याकडे प्रश्न येतच असायचे, पण एवढ्या वेगवेगळ्या अंगांनी आम्हाला ती माहिती दिलीत आणि प्रत्येकजण त्यामध्ये काहीतरी करू शकतो हे एक आमच्या लक्षात आलंय. तरी सुद्धा काही प्रश्न आपल्याकडे आधी आले होते, तर ते प्रश्न मी वाचून दाखवते. एकांनी विचारलं आहे की मला झोप येणार नाही किंवा नाही आल्यावर काय होईल, या चिंतेत झोप येत नाही, मग माझे डिप्रेशन वाढते. हा त्यांचा प्रश्न आहे.
अगदी मगाशी मी जसं सांगितलं हम्म. की झोपेच्या आधी मला झोप येईल की नाही याच्याबद्दलच विचार येणं. हम्म. जनरली ज्यांची पर्सनॅलिटी थोडीशी अँक्शियस असते किंवा ऑब्सेसिव्ह असते, म्हणजे ज्यांना अतिविचार करायची सवय असते, तर त्यांच्यामध्ये हा कॉमनली आम्ही हा प्रॉब्लेम बघतो. की त्यांना एखाद दुसऱ्या दिवशी झोप आलेली नसते, मात्र ते दररोजच विचार करायला लागतात की मला झोप येईल की नाही. तर ह्याला सायकोलॉजीमध्ये किंवा आमच्या मेडिकल सायन्समध्ये सायको फिजिओलॉजिकल इन्सोमनिया म्हणतो आम्ही. सायको फिजिओलॉजिकल इन्सोमनिया म्हणजे सर, काय? तुमचा आवाज ना. येतोय का? हो सर, येतोय. आता सायको येतोय, थोडासा साय ब्रेक हा, होतोय पण सर. ओके. सायकोफिजिओलॉजिकल इन्सोमनिया म्हणजे काय? तर डे टू डे लाईफमध्ये असलेला स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे विचार मनामध्ये येतात आणि त्या व्यक्तींना झोपायच्या अगोदर हे विचार, काळजीचे विचार येतात आणि त्यांना झोप लागत नाही. तर हे खूप कॉमनली आपण बघतो. त्याच्यासाठी मी जसं सांगितलं, तर संध्याकाळच्या वेळेला जर का मेडिटेशन केलं, जर्नलिंग केलं, थोडंसं गरम पाण्यानं आंघोळ केली आणि आपल्या मनाला थोडेसे काही पॉझिटिव्ह सजेशन्स दिले तर नक्कीच फायदा होऊ शकतो. किंवा आपल्या कन्सर्न डॉक्टरांशी देखील हा विषय डिस्कस केला तरी ते नक्कीच मदत करू शकतात. हो, थँक्यू सर. पुढचा एक प्रश्न, की झोप याबरोबर खाणे आणि वजन वाढ याविषयी काही माहिती मिळाली तर बरे होईल. हे स्पेसिफिकली खाणे आणि वजन वाढ म्हणजे त्याच्यात काय एक्झॅक्ट? मला असं वाटतं की प्रश्न तेवढाच आला होता, पण असं असावं की म्हणजे जास्त झोप लागल्यामुळे कदाचित वजन वाढत असेल किंवा जास्त खाल्ल्या जातं, असं काहीतरी त्यांच्या विषयी असेल त्यांचा प्रश्न. हम्म, 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 आता फ्रँकली स्पीकिंग, आपण आपल्या शरीराची सगळी फिजिओलॉजी बघितलं तर इव्हिनिंगला जेवण करणं गरजेचं आहे, संध्याकाळी 6 ते 8च्या मध्ये. त्याच्यानंतर जर का आपण खूप जास्त खाल्लं हम्म. तर झोपेचे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. हम्म. खूप जास्त रात्री कार्बोहायड्रेट्स घेतले हम्म. किंवा काही व्यक्तींची नीड असते की रात्री गोड खायला लागतं त्यांना जास्त प्रमाणात, तर त्यांना झोप चांगली लागते. हो. सो अशा व्यक्तींमध्ये रात्री खूप कार्बोहायड्रेट्स खाल्ल्यामुळं आणि जास्त वेळ झोप घेतल्यामुळं हम्म. फॅट डिपॉझिट होण्याचं प्रमाण वाढतं आणि अशा व्यक्तींमध्ये मेटाबॉलिक सिंड्रोम, जिथं जे एक्सेसिव्ह कार्बोहायड्रेटमुळे जे काही ओबेसिटी रिलेटेड आजार होतात ते आजार होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यांचं वजन वाढू शकतं आणि त्यांना त्या रिलेटेड मेडिकल इश्यूज होऊ शकतात. अजून एका शुभार्थींचा प्रश्न आहे सर, की मला मेडिकेशन घेतल्यानंतर खूप झोप येते, म्हणजे जरी त्यांनी मेडिसिन 8 वाजता संध्याकाळी घेतले म्हणजे रात्री, आणि 9-10 पर्यंत जरी झोपले तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी 8-9 वाजता जाग येते, म्हणजे एवढी झोप त्यांना लागते. तर त्याच्यासाठी काही करता येईल का किंवा आवश्यक हम्म, आहे का? बरोबर. आता जी मेडिसिन्स ते घेतात त्याच्यामध्ये जर का सिडेटिव्ह पोटेन्शियल असलेली मेडिसिन असते, जनरली आमच्या सायकॅट्रीची बरीचशी मेडिसिन ही झोपेचं ड्युरेशन वाढवणारी मेडिसिन असतात. हो. कदाचित ज्यांना झोपेची क्वालिटी कमी होते, कारण जसं मी मगाशी सांगितलं अँटी डिप्रेसंट मेडिसिन चालू असतील तर रात्री स्वप्न पडतात, झोप सारखी डिस्टर्ब होते आणि अशा पेशंटचा झोपेचा ड्युरेशन वाढतो, कारण त्यांना सकाळी लवकर जाग आली तर त्यांना वाटत नाही की मी झोपलोय चांगला आणि मग ते जास्त वेळ झोपून राहतात. काही वेळेला अँटीसायकॉटिक जे मेडिसिन्स आहेत, क्युटॅपिन सारखे किंवा ओलांझापिन सारखे किंवा क्लोझापिन सारखे, हे झोपेचं ड्युरेशन वाढवतात आणि आपली REM स्लीप जी आहे ती कमी करतात, रॅपिड आय मुवमेंट स्लीप. तर ह्या दोन गोष्टीमुळे झोपेचं ड्युरेशन वाढतं. त्याला एक उपाय आहे की जर का पेशंटची मानसिक परिस्थिती चांगली असेल, पेशंट बरेच दिवसापासून जर का चांगला स्टेबल असेल, तर त्यांनी आपल्या सायकॅट्रिस्टशी डिस्कस करून डोसेस थोडे काही कमी करता येतात का, किंवा काही झोपेशी रिलेटेड औषध असेल तर त्याचा डोस काही कमी करता येईल का हे बघणं गरजेचं आहे. आणि संध्याकाळी 8 वाजता गोळ्या घेण्याच्या ऐवजी अजून थोडस जरा लवकर घेतलं तरी हं. त्याचा फायदा होऊ शकतो. अच्छा. हो. हं.
अजून एकाने सांगितलंय सर की ते आपले शुभंकर आहेत आणि अति काळजी आपल्या शुभार्थीचं पुढे कसं होणार याच्या काळजीमुळे त्यांना झोप येत नाही आणि तासभर झोप लागली तरी सुद्धा जाग येते. जास्तीत जास्त 2-3 तास झोप येते आणि झोपेच्या गोळ्या घेऊन सुद्धा फरक पडत नाहीये त्यांना. हम्म. येस, ह्याही विषयावर मगाशी मी बोललो की केअर गिव्हर मध्ये असलेलं डिप्रेशन किंवा केअर गिव्हर मध्ये असलेली अँझायटी फ्युचर बद्दलची, त्याच्यामुळे बऱ्याचदा पेशंटला झोप येत नाही. हा पण एक सायकोफिजिओलॉजिकल इनसोमनियाचाच आजार आहे, जो स्ट्रेस, अँझायटी, डिप्रेशनमुळे डेव्हलप होतो. तर त्यांनी देखील आपल्या म्हणजे मुलाच्या किंवा मुलीचे जे सायकॅट्रिस्ट आहेत त्यांच्याशी बोलून काही मेडिसिन चेंजेस करू शकतात. त्याचबरोबर त्यांनी आता जसं मी सांगितलं स्लीप हायजीन, जर्नलिंग, स्लीप हायजीन, म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये विचार आहेत, मनात विचार आहेत खूप सारे. ते विचार मनातच असल्यामुळं झोप लागायला अडचण येते किंवा अनकॉन्शियसली ते विचार राहतात किंवा आरईएम स्लीप मध्ये त्यांना ड्रीम्स येतात, त्यामुळे झोप तुटते त्यांची. सो त्यांनी जर का मनातले विचार डेली बेसिसवर लिहून काढले रात्री झोपताना आणि मनाला जर का त्यांनी असं सांगितलं किंवा त्यांनी आपल्या मुलाचा किंवा मुलीचा किंवा आपल्या घरातल्या ज्याला आजार आहे त्याचा आजार जर का मनानं स्वीकारला, ऍक्सेप्ट केला, तर त्यांच्या मनातली काळजी, ताण थोड्या अंशी कमी होऊ शकतो. आणि खरं सांगायचं झालं तर केअर गिव्हरवरचं बर्डन खूप जास्त असतं आणि आपल्या पेशंटची तब्येत चांगली ठेवायची असेल, त्याचं मानसिक आरोग्य खरोखरच चांगलं ठेवायचं असेल, मल्टिपल रिलॅप्सेस नको असतील, तर केअर गिव्हरनी आनंदी राहणं गरजेचं आहे. जोपर्यंत केअर गिव्हर आनंदी राहत नाही तोपर्यंत मुलांचे प्रॉब्लेम किंवा पेशंटचे प्रॉब्लेम हे बऱ्याच अंशी तसेच राहतात. जेव्हा केअर गिव्हर आनंदी राहायला लागतो, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करायला लागतो, स्वतः व्यायाम करायला लागतो, तेव्हा बऱ्याचदा हे पेशंट मोटिवेट होऊन व्यायाम करायला जातात किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करतात. त्यामुळे केअर गिव्हरने आपली मेंटल हेल्थ जपणं गरजेचं आहे आणि त्यांचं एक स्वतःचं आयुष्य आहे, ते आयुष्य पण त्यांनी आनंदानं जगणं गरजेचं आहे. आणि ते आनंदी असतील तरच ते चांगल्या पद्धतीने आपल्या घरच्या पेशंटला मदत करू शकतात. अदरवाईज ते आपल्या घरच्या पेशंटला खूप चांगल्या क्वालिटीची मदत देऊ शकत नाहीत. सर पुढचा प्रश्न असा आहे की त्या त्या व्यक्ती आहेत तर त्यांना खूप वर्षापासून झोपेचा त्रास आहे. पूर्वी त्यांना झोपेची 2 mg ची गोळी सध्या त्यांना आता चालू आहे, पण तरी सुद्धा रात्री झोप लागली की विचित्र स्वप्न पडतात आणि झोप शांत लागत नाही. तर त्याच्यासाठी काय करता येईल असं? त्यांचं वय किती आहे? 69. 69. 69. टिपिकल हा ओल्ड एज मधला प्रॉब्लेम आहे. नॅचरलीच ओल्ड एज मध्ये आपलं जे स्लीप सायकल आहे ते छोटं होत राहतं आणि स्लीप सायकल मधली जी डीप स्लीप आहे, एनआरईएम स्लीप मधली फेज 3, याचंही ड्युरेशन कमी होतं, त्याची क्वालिटी कमी होते. त्यामुळे अगदी झोपेची गोळी घेऊन सुद्धा बऱ्याच जणांना स्लीप डिस्टर्बन्स होतो. तर बेसिकली त्यांनी आपल्या मनाला हे सांगणं गरजेचं आहे की ह्या वयामध्ये थोडीशी झोप माझी कमीच राहणार. त्यांनी शक्य असेल तर त्यांच्या डॉक्टरांशी पण बोलावं. नवीन प्रकारातली काही औषधं आलेली आहेत जी त्यांना वापरता येऊ शकतात. जर का ते 2 मिलीग्रामचं औषध वापरतात म्हणजे ते बेन्झोडायझेपिन घेतात, सो बेन्झोडायझेपिन बरीच वर्ष घेतल्यानंतर त्याचा इफेक्ट थोडा कमी होतो किंवा डोस वाढवत राहायला लागतो. सो त्यांनी आपल्या डॉक्टरांशी जर का डिस्कस केला हा प्रॉब्लेम, तर नवीन जनरेशनची काही औषधं आहेत जी खूप युजफुल आहेत आणि ते पेशंटला क्वालिटी झोप देऊ शकतात. तर ते काही हरकत नाही डिस्कस करायला. खरं हा कॉमन प्रॉब्लेम आहे या एज मधला, म्हणजे झोपेची गोळी घेऊन सुद्धा झोप नाही येणं. अच्छा. सर इनफॅक्ट अजून बऱ्याचदा ह्या बेन्झोडायझेपिन कॅटेगरीतल्या झोपेच्या गोळ्या ही झोपेची क्वालिटी खराब पण करू शकतात. हो, हा त्याचा एक साईड इफेक्ट पण आहे. हो. सर अजून एक शेवटचा प्रश्न आहे की ती व्यक्ती स्वतः शुभार्थी आहे, पेशंट आहे आणि त्यांना मनात खूप विचार येतात आणि
पहाटे 3 वाजता जाग येते, मग बेचैनी होते, विचार येतात आणि झोप येण्यासाठी त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना खूप जेवण केलं तरच झोप येते. आणि काही स्पेसिफिक दिवशी त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना गाढ झोप लागत नाही, म्हणजे अमावस्या म्हणा किंवा पौर्णिमा म्हणा, अशा पद्धतीचं त्यांचं एक मनात असा विचार आहे त्यांच्या. हे देखील खूप कॉमन आहे. म्हणजे बेसिकली अमावस्या पौर्णिमेचा संबंध काय, असाही बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतो. किंवा हो. अमावस्या पौर्णिमेला आम्हाला झोप का येत नाही किंवा झोपेचे प्रॉब्लेम काय येतात. शास्त्रीय दृष्ट्या बघायला गेलं, जसं मी तुम्हाला सांगितलं की मेलाटोनिन हार्मोन त्याचा ह्याच्यामध्ये खूप मेजर रोल आहे. म्हणजे समजा पौर्णिमा असेल आणि पौर्णिमेच्या दिवशी वातावरणामध्ये लाईट जास्त असतो आणि तो लाईट जास्त असल्यामुळं इव्हिनिंग पासूनच मेलाटोनिनचं प्रोडक्शन कमी व्हायला लागतं. हो. तर या अशा पेशंटची झोप ही सकाळी पहाटे 2-3 ला डिस्टर्ब होते बिकॉज ऑफ लॅक ऑफ मेलाटोनिन, हे हम्म, झोपेसाठीचा हार्मोन आहे. हम्म, हे जास्त लाईट वातावरणात आहे पौर्णिमेला, हम्म, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. अं, अजून काही वेळेला आपल्या समाजामध्ये काही कल्चरल बिलीफ्स असतात, त्याच्यामुळे सुद्धा मनामध्ये अँझायटी डेव्हलप होते किंवा फिअर डेव्हलप होते. त्याच्यामुळे सुद्धा झोप कमी होऊ शकते अमावस्ये पौर्णिमेला. आता अमावस्येच्या वेळेला बऱ्याच पेशंटना भीती वाटते की त्यांना ते पॅरानॉर्मल सेन्सेशन मनात डेव्हलप होतात, त्याच्यामुळे देखील पेशंटची झोप डिस्टर्ब होते. हम्म, अमावस्येच्या वेळेला डार्क लाईट असून सुद्धा झोप डिस्टर्ब होते, हम्म. कारण त्यांच्यामध्ये मनामध्ये बऱ्याचदा फिअर फॅक्टर असतो. सो कल्चरल बिलीफ आणि मेलॅटोनिन हे 2 फॅक्टर आपल्याला कन्सिडर करता येतील सायंटिफिकली. आणि जास्त खायला लागतं. सो जास्त खाल्लं तरच मला चांगली झोप येते, हे देखील बऱ्याच पेशंटमध्ये बघायला मिळतं की रात्रीच्या वेळेला जे लोक भरपूर जेवतात, अगदी पोट भरून जेवतात, तर त्याचं कारणच असं आहे की साधारणतः पहाटेच्या वेळेला 2-3च्या दरम्यान, 4च्या दरम्यान आपल्या शरीरातल्या शुगर्स कमी व्हायला लागतात, ज्याला आपण हायपोग्लायसिमिया म्हणतो. हम्म. आणि ह्या शुगर्स कमी झाल्या की झोप डिस्टर्ब होते. सो नॅचरली ती एक माणसाची टेंडन्सी बनते की मी जास्त खाल्लं तर माझी झोप चांगली राहते. जी लोक कमी जेवतात किंवा जी लोक रात्रीच्या वेळेला थोडंसंच काहीतरी खातात, तर त्यांची शुगर डेफिनेटली कमी होते आणि त्यांना झोप डिस्टर्ब होते पहाटे. सो चांगलं जास्त खाल्ल्यामुळे झोप चांगली येणं हे नॅचरल आहे. डायबिटीस रिलेटेड इश्यूज असतील किंवा ज्यांना नॅचरली ज्यांची झोपेत शुगर कमी होते, ते देखील इव्हॅल्युएट करणं गरजेचं आहे. अ, सर, आपल्याकडचे आता जे लिखित प्रश्न संपलेले आहेत. आपल्याकडे अजून एक 10 मिनिटं तरी आहेत. कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता किंवा चॅटबॉक्समध्ये टाकू शकता. सर, हॅलो, हा, बोला. माझं नाव आदित्य देशपांडे आहे. हो, मी औरंगाबादला राहतो. हो. माझी डॉक्टर विक्रांत पाटणकर सरांकडे ट्रीटमेंट चालू आहे. बर. मला झोप न येण्यामधूनच आजार चालू झाला, अँझायटी स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणून. हम्म. तर मला झोप बऱ्याचदा येत नाही किंवा झोपेमध्ये कसं विचार चालू राहतात. हम्म. तर त्यावर काय करायला पाहिजे? कधी लागते किंवा कधी लागत नाही. आणि मला त्याच्यासाठी सध्या गोळ्यांमध्ये रेलिक्झॉल टॅबलेट, पेरी आणि ब्युप्रॉन या 3 गोळ्या चालू आहेत. कुठल्या कुठल्या गोळ्या चालू आहेत? ब्युप्रॉन, रेलिक्झॉल हा, आणि पेरी टॅबलेट, पेरी. ओके. यातल्या कुठल्या गोळ्या तुम्ही रात्री घेता आणि कुठल्या दिवसा घेता? मी पेरी आणि रेलिक्झॉल या रात्री घेतो आणि टॅबलेट ब्युप्रॉन ही सकाळी घेतो. ओके. आणि रेलिक्झॉल मध्ये काय कंटेंट? रेलिक्झॉल मध्ये काय, ती अँटीसायकोटिक ड्रग आहे. थोडं असं वाचलं होतं म्हणजे रेलिक मी गुगलवर. रेलिक्झॉल. छोटी बारीक गोळी आहे, गुलाबी रंगाची. ओके. बेसिकली ती- कुठलंही अँटी डिप्रेसंट जर असेल तर त्यानं हम्म. झोप डिस्टर्ब होऊ शकते. म्हणजे जसं बरं. की मगाशी सांगितले मी, SSRI आहे. आता हे पॅरॉक्सिटिन हे SSRI कॅटेगरीतला आहे. हम्म. तर त्याच्यामुळे झोप डिस्टर्ब होऊ शकते, स्वप्न पडू शकतात, काही वेळेला घाबरून जाग येऊ शकते, काही वेळेला झोपेमध्ये बडबड पण होऊ शकते.
तर तुम्ही हे डॉक्टर विक्रांत सरांशी डिस्कस केलात तर एखादं मेलॅटोनिन सारखं किंवा लो डोस क्लोनाझेपम सारखं औषध त्यांनी दिलं तर कदाचित ही झोप इम्प्रूव्ह होऊ शकते. किंवा त्यांना असंही त्यांनी सजेस्ट केलं की पॅरॉक्सिटिन आणि ब्युप्रोपिऑन सकाळी घेतली आणि संध्याकाळी फक्त मेलाटोनिन सारखं किंवा बेन्झोडायझेपिन सारखं औषध घेतलं तर फायदा होईल का? तर ते नक्कीच मदत करतील तुम्हाला. बर, मला गोळ्या सुटायची एक अँझायटी आहे की आपल्या गोळ्या कधी सुटतील किंवा हा आजार एकंदरीत कधी कमी होईल. तर हा आजार कमी होतो का कालांतराने, अँझायटी स्पेक्ट्रम डिसऑर्डर सारखा किंवा डिप्रेशन सारखा? हा, बेसिकली काय आहे ते बऱ्याच फॅक्टरवर अवलंबून आहे. बऱ्याचदा बर. जर का डिप्रेशन लॉंग स्टँडिंग असेल, आयुष्यातले ताणतणाव कमी होण्यासारखे नसतील किंवा त्या पेशंटचं व्यक्तिमत्व व्हलनरेबल असेल, म्हणजे जनरली काळजी करणारा स्वभाव, अतिचिकित्सक स्वभाव, खोलात जाऊन विचार करायचा स्वभाव असेल तर बऱ्याचदा क्रॉनिक सिरोटोनिन डिफिशियन्सी राहते त्यांच्यात, म्हणजे सिरोटोनिनच्या लेवल सारख्या कमी राहतात आणि त्या नॅचरली सिरोटोनिन मेंदूमध्ये तयार न झाल्यामुळं बाहेरून आपल्याला सिरोटोनिन घ्यायला लागतं. त्यामुळे बऱ्याचदा ही लॉंग टर्म ट्रीटमेंट चालू शकते. बर, त्याच्यासाठी 5 तुम्ही वर्ष. जर का औषधं कमी करायची असतील तर ह्या औषधांबरोबर सीबीटी नावाची थेरपी पण तुम्ही घेऊ शकता, कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी, ज्याच्यामध्ये हो, तुमच्या ती घेतली आहे मी. विचार प्रक्रियेवर चांगलं काम होऊ शकतं. बर, चालेल. तुम्ही हे डिस्कस करा विक्रांत सरांशी. बरं बरं, चालेल. ओके. येस, ओके. व्यंकटेशजी, तुम्हाला प्रश्न विचारायचा होता ना? हॅलो व्यंकटेश अय्यर. झोप कमी होते का? हा, नाही, मला शेअर करायचं होतं हो. की मी मध्ये पुण्याला होतो राहत, पण पुण्यामध्ये सोसायटीचे पाण्याचे प्रॉब्लेम, लिफ्टचा प्रॉब्लेम म्हणून मी घाबरून मी मुंबईला आलो. आता मी जिकडे राहतो तिकडे शापूरजी पालनजी 3 बिल्डिंगी बांधणार आहे. तर त्यामुळे रात्री अपरात्री पण काम चालू असतं. काल तर जोरदार काम होतं. कसं असतं की डंपर वगैरे आहे ना, बीएमसीने नियम आणलाय की दिवसा डंपर येऊ शकत नाही. त्यामुळे रात्रीच सगळं काय ते जे काय माती वगैरे आहे, दगड आहेत, विटा आहेत, ते सगळं काय घेऊन जाणं हे डंपरचं काम रात्रीचं होतं. म्हणजे रात्री 12 ते 5, सकाळी 5 पर्यंत. तर हे अहोरात्र काम चालूच असतं आणि केव्हाही आम्हाला वी हॅव नॉट गॉट यूज टू इट. की मी आता विचार केला, कसं आहे ना, शेवटी हे आपले सगळे मनाचे मांडे आहेत. एकेकाळी मी भारत पेट्रोलियमला होतो. 2000, 2001, 2002 मध्ये एसएपी इम्प्लिमेंट झाला आमच्या इकडे. तर त्यामुळे सकाळी 9:30ला ऑफिसला जायचो. रात्री 1:30 वाजता माझ्या कलिगला ठाण्याला वृंदावन म्हणून सोसायटी आहे तिकडे सोडायचो आणि ती टॅक्सी फिरवून मी मुंबईला गावदेवीला येताना 3:45 वाजायचे सकाळचे. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की मला झोप किती स्लीप डिप्रायव्ड मी होतो. म्हणजे वेड बिगाराच्या पलीकडे होतो आम्ही. तर अशा वेळेला देवाच्या कृपेने आर्ट ऑफ लिव्हिंगचं ते सुदर्शन क्रियामुळे आणि आपलं ध्यान धारणामुळे मी जगलो. देवाचीच कृपा आहे. पण त्यामुळे काय झालं की माझं स्लीप पॅटर्न वेंट फॉर अ टॉस. नंतर रिटायरमेंटच्या नंतर युट्यूब ऍडिक्शन चालू झालं. आता मी झोपताना कधी कधी 11:30 होतात मला, 12, कधी 1ही वाजतो. पण मी एकच काम करतो की मी सोडून देतो. आय सरेंडर टू मदर अर्थ की बाबा आता मी झोपणार आहे, बाकी कसलाच विचार करायचा नाही. आणि आमच्या इकडे काय आहे, मलबार हिलला जे मोठमोठे उत्तुंग बिल्डिंग बांधलेले आहेत तिकडे ते सर्च लाईट लावलेले आहेत, ते थेट आमच्या घरापर्यंत येतं, डायरेक्ट आमच्या घरापर्यंत येतं. त्यामुळे लाईट म्हणजे मुंबईमध्ये 3 पोल्युशन आहे, लाईट पोल्युशन, एअर पोल्युशन, नॉइज पोल्युशन. हे तिन्ही असताना देखील तुम्ही जर तुमचं मन मनात फक्त एकच विचार आणायचा, आता मला झोपायचं आहे, ही झोपेची वेळ आहे, बाकी सगळं गौण आहे, हे जर अगदी तुम्ही बरोबर, मनात आणलं तर मग हे औषध वगैरे काही घ्यायची गरज नाहीये. अगदी बरोबर. मनाला जसं तुम्ही मला सूचना असं विचारायचं देता होतं, तसं मन वागायला लागतं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू. एक्नॉलेज यू फॉर दी नॉलेज शेअर्ड बाय यू. मला असं विचारायचं, तू विचारू का? हो, विचारा सर. हा, नाही, माझ्या शुभार्थीनी आरिपिप्राझोलचा डोस थोडासा कमी केला की आपला डायबिटीस त्यांनी वाढतो या भीतीतनं.
पण त्यानंतर काही दिवसांनी अचानक त्याची झोप एकदम कमी झाली, म्हणजे 2 तास जास्तीत जास्त झोप यायला लागली. तर हे म्हणजे रिलॅप्सचं लक्षण असू शकतं का? आणि आता ते खूप 15 मिलीग्रॅम आधी आणि मग आता 30 मिलीग्रॅम अरिपिप्राझोल वाढवलं आमच्या डॉक्टरांनी, तरी सुद्धा अजून झोप काही सुधारत नाहीये. शिवाय हे म्हणजे असं अचानक का झालं असेल? आणि दुसरं म्हणजे पूर्वी अरिपिप्राझोलने खूप तो ड्राउझी राहायचा दिवसात सुद्धा, ते तर फारच गेलं आणि आता अजिबातच झोप लागत नाही. अरिपिप्राझोल बरोबर अजून काही औषधं चालू आहेत का? हा, अजून सिझोडोन चालू आहे आणि टॅबलेट झोलसोम आणि तर झोलसोम दिली, आधी झोल फ्रेश दिली होती, तर झोलसोम दिली. आणि परंतु अजून ते अचानक हे झोपेचा प्रॉब्लेम सुरू झालेला काही जात नाही. ओके. लोपे बेसिकली अरिपिप्राझोलमुळे डायबिटीस नाही होत. डायबिटीस हा ओलांजापिन, क्लोझापिन सारख्या हो गोळ्यांचे मेटाबॉलिक साईडमुळे होऊ शकतो. हो तेही हो काही ससेप्टेबल लोकांमध्ये होऊ शकतो, जे वेट मॅनेजमेंट करत नाहीत किंवा हो. ओव्हर इटिंग करतात, त्यांच्यामध्ये होऊ शकतो, किंवा जे फिजिकल एक्सरसाइज त्याला करत असं नाहीत. वाटतं की आपण अरिपिप्राझोलने ओव्हर किटिंग करतो म्हणून आपला डायबिटीस, त्याला आहे 26 वर्षापासून, तो वाढतो हा असं त्याला वाटतं, ओबिसिटी वाढते वगैरे, आणि येस त्याने सो मनानेच उद्योग केला. त्यांच्या मनामधला तो विचार आहे, जो तेवढा योग्य नाहीये किंवा सायंटिफिक नाहीये. दुसरं म्हणजे अरिपिप्राझोल ही ऍक्टिव्हेटिंग अँटीसायकॉटिक मेडिसिन आहे. सो अरिपिप्राझोलनं झोप कमी होणं हे खूप कॉमन आहे. सो अरिपिप्राझोल जर का एखाद्याला सकाळी जर का सूट होत असेल, तर त्यांनी अरिपिप्राझोल सकाळी घ्यायला हरकत नाही. अरिपिप्राझोल हे स्लीप इंड्युसर नाहीये किंवा स्लीप मेंटेन करणारं पण ड्रग नाहीये. ते प्युअरली अँटीसायकॉटिक आहे, शंकाभास कमी करायचं औषध. त्यामुळे ते सकाळी घेतलं तरी चालू शकतं. शिझोडॉन जे आहे त्यानं थोड्याफार प्रमाणात स्लीप इंड्यूस होऊ शकते, आणि झोलसोमा जे आहे ते प्युअरली झोपेसाठी आहे. म्हणजे इंडक्शन ऑफ स्लीप. येस, झोलसोमा आणि अरिपिप्राझोल बरोबर घेतलं तर काही वेळेला झोप नाही येणार, कारण अरिपिप्राझोल ऍक्टिव्हेटिंग आहे आणि झोलसोमा इंड्युसर आहे. त्यामुळे त्याचा इफेक्ट एवढा होणार नाही झोलसोमाचा. त्यामुळे तुम्ही तुमच्या डॉक्टरना विचारा की अरिपिप्राझोल सकाळी घेतली तर चालेल का. आणि खाणं पण गेलं, म्हणजे ते पण अचानक हे दोन्ही एकदम झालं, गिळायलाच येईना असं काहीतरी. तर हा काय रिलॅक्स आहे, काय प्रकार झाला? इतक्या वर्ष औषधं चालू आहेत, असं कधी झालं नव्हतं असं. सो मेडिकल इव्हॅल्युएशन पण करणं गरजेचं आहे. मग मेडिकली पण बघणं ENT गरजेचं चेकअप वगैरे केला, त्यात काही नाही मिळालं. आहे. ओके. काही वेळेला पार्शियल रिलॅप्स असतात अशा आजारामध्ये, जे नॅचरली पण येतात. काही वेळेला डोस कमी जास्त करताना पण पार्शियल रिलॅप्सेस येतात. अच्छा अच्छा. मग इट कुड बी अ पार्शियल रिलॅप्स ऑल्सो. येस कुड बी. ओके ओके, थँक्यू सर. एक शेवटचा प्रश्न घेऊयात आपण, चॅटबॉक्स मध्ये आहे सर. क्वायटिपिन 100 इज बीन प्रिस्क्राइब्ड फॉर इट्स 9 hours स्लीप ड्युरेशन ॲट नाईट. व्हॉट शुड बी डन टू रिड्यूस स्लीप ड्युरेशन डोस अँड मेडिसिन कांट बी रिड्यूस्ड बाय ट्रीटिंग डॉक्टर. म्हणजे त्यांनी रिड्यूस करू शकतात का, असा एक त्यांचा प्रश्न आहे. नाही, मेडिसिन कांट बी रिड्यूस बाय ट्रीटिंग डॉक्टर असं काहीतरी आहे. असं काहीतरी, म्हणजे की त्यांचं म्हणणं की हे मेडिसिन आहे तर त्यांनी ते रिड्यूस करतील का डॉक्टर, असा काहीतरी प्रश्न असावा. किंवा संकेतजी तुम्हीच नीट विचारता का, तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे ते. क्युटापिन 100नी म्हणजे ते चेंज नाही करू शकत मेडिकेशन, पण रिडक्शन इन स्लीप होऊ शकते का? क्युटापिन तुम्ही किती वाजता घेता? 7ला. 7ला घेता, ते अजून थोडस लवकर घेऊ शकता तुम्ही. क्युटापिन घेतल्यानंतर किती वेळानंतर झोपता? नाही 9 आवर्सचं ड्युरेशन आहे, 9 घंटे झोपतो, तर कमी तासाची झोप होऊ शकते का? क्युटापिन तुम्ही 7ला घेता, खरं झोपता किती वाजता? 11 वाजता 12 वाजता झोपतो, 9 वाजता उठतो. 12 वाजता झोपता, 9 वाजता उठता. सो तुम्ही झोपेचं टायमिंग थोडस अर्ली करा. क्युटापिन तुम्ही 7ला घ्या, तुम्ही 10ला झोपायला जावा बेडवर, तर तुमची ती झोप थोडी 9 तासाची 8 तासावर किंवा 7 तासावर येऊ शकेल.
किंवा क्युटॅपिन 5 वाजता घ्या आणि तुम्ही 10 वाजता बेडमध्ये जा. आपल्याला स्लीप हायजीन हा भाग अगदी औषधं चालू असणाऱ्यांमध्ये सुद्धा आणि चालू नसणाऱ्यांमध्ये सुद्धा पाळणं गरजेचं आहे. स्लीप हायजीन, झोपेच्या वेळा फिक्स करणं आणि थोडंसं अर्ली झोपणं गरजेचं आहे आपल्याला, जर का झोप प्रॉपर करायची असेल तर. आणि 9 तास झोपल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटतं का? हो हो, फ्रेश वाटतं, पण ड्युरेशन जास्त आहे. ओके, मग तुम्ही लवकर झोपायला जा बेडवर 10 वाजता. त्याने तुम्हाला फायदा होईल. त्याने तुमची झोप ऑटोमॅटिकली रिड्यूस होऊन जाईल. कारण जेव्हा तुम्ही लवकर झोपायला जाता तेव्हा तुम्ही अलार्म लावत जावा 8 तासानंतरचा. कारण ब्रेनला आता हॅबिट 12 ते 9 ची झालेली आहे, जे आपलं इंटरनल क्लॉक आहे त्याला. तर ते इंटरनल क्लॉक थोडंसं आपल्याला ऍडव्हान्स करायला लागेल, आधी घ्यायला लागेल. तर त्याच्यासाठी तुम्हाला अलार्म लावून उठायला लागेल काही दिवस. डॉक्टर, एक माझा पर्सनल असा प्रश्न आहे की काही लोक म्हणजे जसं आता यांनी सांगितलं की 12 ते 9 ही पण 9 तासांची झोप आहे आणि 10 ते 6 किंवा 10 ते 7 ही पण 9 तासांची झोप आहे. तर कुठल्या लवकर झोपून म्हणजे कुठल्या वेळेस झोपून याच्यानी पण स्लीप क्वालिटीमध्ये फरक पडतो असं काही आहे? येस, बेसिकली बघा, आपल्या शरीरामध्ये मेंदूमध्ये मेलाटोनिनचं प्रोडक्शन साधारणतः संध्याकाळी 7 ला चालू होतं. हो आपल्या इन्व्हायरमेंट मधला लाईट संध्याकाळी 6 नंतर कमी व्हायला लागतो. हो काय त्यामुळं मेलाटोनिन सिक्रेट झाल्यानंतर नॅचरली आपल्याला झोपेचे सिग्नल यायला लागतात. हम्म, काय जेव्हा झोपेचे सिग्नल यायला लागतात त्यावेळेला बेडवर जाणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही लवकर झोपलात हम्म, तर त्याचे बेनिफिट्स जास्त आहेत. हो त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे आजाराचे प्रकार आहेत. म्हणजे डिलेड स्लीप फेज डिसऑर्डर आहे, ऍडव्हान्स स्लीप फेज डिसऑर्डर आहे. आता डिलेड स्लीप फेज डिसऑर्डर मध्ये काय होतं, पेशंट उशिरा झोपतो रात्री 1 वाजता, तिथून पुढे 9 तास झोपतो. काय हे जनरली मोबाईल युज करणाऱ्यांमध्ये कॉमन आहे. ऍडव्हान्स फेज मध्ये काय होतं, दे आर अर्ली स्लीपर्स, म्हणजे रात्री 8 ला झोपतात, सकाळी 4 ला उठतात. हो सो ते जास्तच फ्रेश असतात, प्रोडक्टिव्हिटी जास्त चांगली असते त्यांची सकाळी लवकर उठल्यामुळं. ते हो एनर्जी त्यांची जास्त असते, त्यांच्याकडे मिळणारा कामासाठी मिळणारा वेळ जास्त असतो. हो ते रेग्युलरली एक्सरसाइज करू शकतात. हे हो बेनिफिट्स आपल्याला लवकर झोपल्यामुळे मिळतात. हो. मला वाटतं आपली आता वेळ संपत आली आहे. अजून काही Yes. आपल्याला प्रश्न असतील तर आपण सगळ्यांनी एकलव्याच्या याच्यावरती जरूर पाठवावे. चॅट बॉक्समध्ये सगळ्या इन्फॉर्मेशन दिलेल्या आहे. काही अनुत्तरित प्रश्न राहिले असतील तर आपण डॉक्टरांच्या पर्यंत पोहोचवू आणि त्याची उत्तरं पण तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू. थँक्यू डॉक्टर. म्हणजे झोपेसंबंधातले बरेच समज, गैरसमज हे आमचे दूर झालेले आहेत आणि योग्य कसं झोपायचं हेही तुम्ही आम्हाला त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं. त्याबद्दल धन्यवाद. सगळ्यांनी शांतपणे हे सेशन ऐकलं आणि चांगले प्रश्न विचारले आणि त्याच्यामुळे पण आपल्याला बऱ्याच गोष्टी समजल्या. याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. आपण थांबूयात. थँक्यू येस, डॉक्टर. थँक्यू एकलव्य फाउंडेशन थँक्यू. अँड टीम. थँक्यू मॅडम. थँक्यू व्हेरी मच थँक्यू. एकलव्य फाउंडेशन. थँक्यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू. थँक्यू एकलव्य फाउंडेशन.